6:55 झालेले आहेत. तर मी आधी जे सत्र किंवा आपण हे जे सत्राची सीरीज सुरू केली आहे त्याच्याबद्दल जस्ट माहिती देतो आणि त्याच्यानंतर आपण सुरू करूयात. पण सगळ्यात आधी मी सगळे श्रोते आहेत त्यांचं डॉक्टर प्रसाद भिडे सरांचं आणि या उपक्रमाशी निगडीत असलेल्या सगळ्यांचंच म्हणजे तक्षिल खानविलकर असेल किंवा मग रोहित विनयकर असेल, या सगळ्यांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे जे मुख्य आपले आधारस्तंभ आहे ते म्हणजे सगळे आपले श्रोतेगण, त्यांचंही मी पौर साठविजनतर्फे आणि स्प्रेडिंग नॉलेज या उपक्रमातर्फे मी स्वागत करतो. आज आपल्याकडे खूप नवीन जण आले, त्यामुळे थोडीशी मी 1 मिनिटं अधिक घेऊन माहिती देईन, म्हणून मी थोडंसं लवकरच बोलायला सुरुवात केली आहे. मुळात पौरसाट विजन ही एक निर्मिती संस्था आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून ही चित्रपट आणि सिरियल्स निर्मितीमध्ये कार्यरत आहे. अनेक आत्तापर्यंत सिरियल्स त्यांनी प्रोड्यूस केल्या आहेत. त्याचप्रमाणे स्प्रेडिंग नॉलेज हा जो ग्रुप आहे, हा अभ्यास ग्रुप मी साधारणपणे 2012 साली सुरू केला होता. हा आधी फक्त फेसबुक ग्रुप म्हणून कार्यरत होता, परंतु त्यानंतर मध्ये काही दिवस, काही वर्षखंड पडला, परंतु आता हा पूर्णपणे वेगळ्या प्रकारे कार्यरत आहे. या स्प्रेडिंग नॉलेज या ग्रुपतर्फे किंवा या ॲक्टिव्हतर्फे लोकांपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान पोचवण्याचं काम केलं जातं. यातून वेगवेगळे वर्कशॉप्स असतील किंवा सर्टिफिकेट कोर्स असतील, हे घेतले जातात. ही एक रजिस्टर अशी संस्था आहे. पण या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं, त्यावेळेला साधारणपणे म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी आपण या उपक्रमाला सुरुवात केली होती, जे वेबिनार आपण घेत आहोत. ही वेबिनारची सीरीज आपण घेण्यास सुरुवात केली होती एका कारणास्तव, कारण की लॉकडाऊनमध्ये बऱ्याचशा संस्था त्यांनी ऑनलाईन व्याख्यानमाला असू दे किंवा ऑनलाईन सेशन घ्यायला सुरुवात केली होती. पण मी हे कम्प्लिटली कुठलंही बांधन न घेता, आणि लॉकडाऊनमध्ये आधीच लोक बऱ्याच प्रमाणावरती आर्थिक मानसिक प्रॉब्लेम फेस करत आहेत, तर अशा स्वरूपात मानधन घेणं हे मला उचित वाटलं नाही. त्यामुळे मी कुठलंही मानधन न घेता हे सेशन्स आठवड्यातून 2दा मी कंडक्ट साधारणपणे करत आहे. आत्तापर्यंत टोटल 25 अशी सेशन्स, आणि तेही वेगवेगळ्या विषयांवरती. म्हणजे आज आपण संस्कृत आणि कालिदास यांच्यावरती बोलायला किंवा ऐकायला आपण जमलो आहोत. पण मानसशास्त्र असू दे, अर्थशास्त्र असू दे, चालू घडामोडी असू दे, किंवा चीनची अर्थव्यवस्था असू दे, म्हणजे इको पॉलिटिकल सायन्स, अशा वेगवेगळ्या विषयांना धरून आपण आतापर्यंत वेगवेगळे वेबिनार्स घेतले आहेत. आणि या वेबिनार्स आपल्याकडे खूप मोठे त्या विषयातले तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहिली आहेत. तर असंच आजचं सेशन जे आहे, हे आजचं सेशन ते आहे म्हणजे कालिदास कोण होता. तर साधारण उपक्रमाची माहिती दिली, पण आता यापुढे आजचा जो सेशन आहे, हे सेशन मुळामध्ये ज्याच्यामुळे माझा मित्र तक्षिल खानविलकर ह्याच्यामुळे आज संपन्न होत आहे. तर मी त्याला विनंती करेन की आजच्या सेशनबद्दलची म्हणजे कालिदास कोण होता या सेशनबद्दलची थोडक्यात माहिती, आणि आज आपले मूळ जे आज वक्ते आहेत त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती तक्षिल करून देईल. तक्षिल, आहेस तू? हो आहे. हा तक्षिल. थँक्यू पौरस. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो हो, अगदी व्यवस्थित येतो. मुळात कालिदास असं म्हटलं की आपल्या सगळ्यांना खूप मनात प्रश्न असतात, खूप कुतूहल असतं या व्यक्तिमत्वाबद्दल. कारण कालिदासाविषयी आपण अनेक छोट्या छोट्या लोककथा ऐकलेल्या असतात, काही दंतकथा असतात. त्याच्यावरूनच आपण कालिदासाचा एकूण त्याच्या व्यक्तिमत्वाचा एकूण अंदाज लावत असतो. कालिदास नेमका कोण होता, कुठून आला, तो इतका विद्वान कसा काय झाला, असे अनेक छोटे प्रश्न आपल्या मनात असतात. आता याविषयी मी त्यातला तज्ज्ञ नाही फार बोलणारा, डॉक्टर प्रसाद भिडे सर यासाठी आपण त्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तर मी सरांचा थोडक्यात परिचय आपल्याला सगळ्यांना करून देतो. डॉक्टर प्रसाद रमेश भिडे सर. तक्षिल, 1 सेकंद फक्त मी बोलू? हो हो. फक्त एक अनाउन्समेंट करायची होती. कृपया सगळ्यांनी आपले माईक जे आहेत ते ऑफ ठेवावेत, जेणेकरून सगळ्यांना ऐकायला मिळेल. आणि दुसरं म्हणजे आता कोणाची तरी स्क्रीन प्रेझेंट होत आहे, त्यामुळे तिच्या स्क्रीनवर सगळ्या गोष्टी संजय कांबळे आहेत, पण त्यांची स्क्रीन प्रेझेंट होत आहे. तर ते कृपया प्रेझेंट नावचं बटन क्लिक करू नये, अन्यथा तुमच्या स्क्रीन ही सगळ्यांना दिसेल. आणि एक लहानशी अनाउन्समेंट करायची आहे, या स्प्रेडिंग नॉलेजच्या पहिल्या सेशनपासून आपण जे पार्टिसिपंट्स होत आहेत, सहभागी होत आहेत, त्या सगळ्यांना आपण सर्टिफिकेट देतो. तर साधारणपणे 25 ते 30 मिनिटं झाली, तर तुमच्या उजव्या चॅटबॉक्समध्ये सर्टिफिकेटचं लिंक टाकण्यात येईल, आणि ती अभिप्रायाची पण लिंक असेल. त्यामुळे कृपया त्याच्यावरती क्लिक करावे, आपला अभिप्राय द्यावा,
आणि त्याचप्रमाणे सर्टिफिकेट तुम्हाला ईमेलवरती येऊन जाईल. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. सॉरी तुला तपशील इंटरप्ट केलं. आपण नाही पुढे नाही जाऊ ठीक शकतो. आहे. डॉक्टर प्रसाद भिडे सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो आपल्या सगळ्यांना. सध्या सर हे जे सोमय्या महाविद्यालय विद्याविहार येथे 2015 पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ज्याशिवाय मुंबई विद्यापीठ आणि संस्कृत विभागात व्याकरण आणि भाषाशास्त्राचे निमंत्रित प्राध्यापक म्हणून सुद्धा हे ते कार्यरत आहेत. सरांचं महाविद्यालयीन शिक्षण हे रामनारायण भुईया महाविद्यालय माटुंगा येथून त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आणि उच्च शिक्षण हे भाषाशास्त्र विभाग आणि संस्कृत विभाग मुंबई विद्यापीठ येथून झालं. BA आणि MA च्या परीक्षेत संस्कृत विषयात मुंबई विद्यापीठात दुसरा क्रमांक आणि विविध पारितोषिक त्यांना मिळालेली आहेत. भाषाशास्त्र विषयात त्यांचं MA झालेलं आहे. त्यांनी PhD ही मानव्य विद्या विभाग IIT मुंबई येथून संपादित केली. संस्कृत कोशांमधील शब्द विश्लेषण पद्धती या विषयात IIT मुंबई येथून PhD त्यांनी संपादन केली. आजवर त्यांनी केलेलं संशोधन आणि शैक्षणिक कार्य यांचा आढावा घेऊया. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोध निबंधांची त्यांची निवड झालेली आहे. जुलै 2018 मध्ये ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटी कॅनडा येथे भरणाऱ्या वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स मध्ये शोध निबंध प्रस्तुत करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले. व्याकरण, भाषाशास्त्र, नाटक इत्यादी विषयांशी संबंधित शोध निबंधांचं लेखन आणि विविध राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी आजवर सहभाग नोंदवलेला आहे. जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी इत्यादी सारख्या मानांकित जर्नल्स मध्ये 6 शोध निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. याशिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स ही दैनिके, तसेच लोकप्रभा, महाराष्ट्र शासनाचे नियतकालिक लोकराज्य, झी मराठी, दिशा या प्रसंगोपात लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी संशोधनात मार्गदर्शन केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या संस्कृत विषय समितीचे ते सदस्य आहेत. इयत्ता 8वी, 9वी, 10वी, 11वी साठी ज्ञानरचनावादावर आधारित नवी पाठ्यपुस्तकं जी निर्माण करण्यात आलेली आहेत त्यामध्ये डॉक्टर प्रसाद भिडे सरांचं महत्वाचं योगदान आहे. इयत्ता 8वी पासून ते मुंबई विद्यापीठाच्या BA आणि MA पर्यंत सर्व स्तरावर अभ्यासक्रम समितीचे ते सदस्य आहेत. ज्ञानप्रबोधिनी पुणे आणि बालभारतीसाठी संस्कृत पाठ्यपुस्तकासाठी दृक आणि श्राव्य या माध्यमातून अभ्यास साधनं तयार करण्याच्या प्रकल्पात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता आणि त्यांचं योगदान त्या बाबतीत फार मोठं आहे. जाणून घेऊया नाट्यविषयक आधुनिक संस्कृत रंगभूमी आणि हौशी मराठी रंगभूमीवर ते गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी आजवर 3 संस्कृत एकांक, 3 संस्कृत लघुनाट्य यांचं लेखन केलेलं आहे. त्याच्यामध्ये वृक्षगती रसास्वाद नाट्य आणि प्रतिमा समीक्षण नाट्य, त्याशिवाय उत्तर रामचरितम आणि अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृत नाटकांच्या रंगावृत्ती आणि नवीन प्रकारचे सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. एका गुराख्याचे महाकाव्य या मराठी नाटकासाठी महाराष्ट्र शासनाचा 2013 सालचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. एका गुराख्याचे महाकाव्य हे नाटक 450 नाटकांमधून प्रथम पारितोषिक विजेतं नाटक होतं. एका गुराख्याचे महाकाव्य याच नाटकासाठी, या मराठी नाटकासाठी जी गौरव यांच्या प्रायोगिक नाट्य विभागामध्ये 2014 साली सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं त्यांना नामांकन होतं. याशिवाय या नाटकाला आणखी 6 विभागांमध्ये वेगवेगळी मानांकनं होती. याच नाटकासाठी थेट अमेरिकेहून निमंत्रण त्यांना मिळालेलं होतं. तिथल्या कलाकारांना घेऊन मे 2016 मध्ये त्यांनी अमेरिकेत या नाटकाचे यशस्वी प्रयोग केले.
NSD म्हणजे अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांच्या अभिजात नाट्य महोत्सवात दिग्दर्शक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि एका गुराख्याचे महाकाव्य या नाटकाच्या प्रयोगासाठी त्यांना निमंत्रण दिलं गेलं होतं. आता मगाचपासून एका गुराख्याचे महाकाव्य या नाटकाचा उल्लेख होतो आहे. आजच्या आपल्या या सत्राचा जो विषय आहे हा कालिदास कोण होता आणि कालिदासाविषयी एकूण आहे. तर मुळात हे नाटक कालिदासाच्या जीवनावरती आधारित असं हे नाटक होतं. आजवर त्यांनी केलेली व्याख्यानं आणि विविध घेतलेल्या कार्यशाळा यांचा थोडक्यात आढावा आपण घेऊया. संस्कृत साहित्य आणि रंगभूमीशी संबंधित विषयांवर विविध ठिकाणी त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर एशियाटिक सोसायटी मुंबई, भारतीय विद्याभवन मुंबई, संस्कृत भारती वॉशिंग्टन, आविष्कार प्रायोगिक नाट्य चळवळ, कार्ले टिळक समूह, दादर भगिनी समाज इत्यादी संस्थांमध्ये त्यांना व्याख्यानासाठी आणि वेगवेगळ्या कार्यशाळा कंडक्ट करण्यासाठी त्यांना निमंत्रित केलं गेलेलं होतं. याशिवाय सरांचा सामाजिक क्षेत्रातला सहभाग सुद्धा फार मोठा आहे. त्याची यादी सुद्धा इथे मोठी आहे, मी त्याच्या फार तपशिलात जात नाही. सरांच्या कार्यासाठी त्यांच्या एकूणच त्यांनी जे योगदान दिले त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना त्यासाठी सन्मानित करण्यात आलेला आहे, त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्याविषयी थोडक्यात आपण जाणून घेऊया. 2014 साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा प्रायोगिक नाट्य दिग्दर्शनासाठीचा पुरुषोत्तम दारव्हेकर पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. 2017 साली आदर्श डोंबिवलीकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 2017 साली NSD अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या अभिजात नाट्य महोत्सवात नाट्य प्रयोगासाठी निमंत्रण देऊन दिग्दर्शक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. रोटरी इंटरनॅशनलच्या 2018 सालच्या डिस्कॉन तारांगण मध्ये संस्कृतशी संबंधित त्यांनी अनेक प्रकारची व्याख्यानं केली आणि यासाठी संस्कृतशी संबंधित व्याख्यानं आणि कार्यक्रमांसाठी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे. 2018 साली पहिल्यांदाच नागरी सत्कार समिती डोंबिवलीतर्फे दिल्या गेलेल्या पहिल्या युवा सन्मानाचे मानकरी ते होते. यावेळी श्रावण हर्डीकर, नुपूर काशीद यांच्यासोबत त्यांनाही सन्मानित करण्यात आलेलं होतं. केरेलिया विद्यापीठ श्रीलंका येथील संस्कृत आणि पौरात्य विद्या विभागात मानद प्राध्यापक म्हणून 2018 साली त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. याशिवाय परिचयाच्या याच्यामध्ये भरपूर त्यांचा परिचय आणि त्यांच्या फार मोठ्या अचीवमेंट आपल्याकडे आहेत. त्यांनी त्यातल्या फार मोठ्या आपल्या समोर मांडल्या. त्यासाठी मी एकदा प्रसाद बेडे यांची माफी मागतो. आणि अजिबातच वेळ न घालवता 7:08 झालेली आहे. यानंतरच्या या सत्राची सूत्र मी डॉक्टर प्रसाद बेडे सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. नमस्कार तक्षी, धन्यवाद. पौरस, धन्यवाद. एक सगळ्या यात सहभागी असलेल्या रसिकांना एक माझी थोडीशी विनंती आहे की तुमच्या कोणाचे माईक जर सुरू असतील तर ते माईक बंद करून ठेवा. तुम्ही मोबाईल वरून जर का हे सत्र अटेंड करत असाल, या सत्रात सहभागी होत असाल तर तुमच्या स्क्रीनवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला माईकचा आयकॉन दिसेल, तो दाबून तुम्ही माईक बंद करू शकता. आणि दुसरी अशी की आता जसे तुमच्यातल्या बहुतेक जणांनी तुमचे व्हिडिओ सुरू ठेवले तसेच तुमचे व्हिडिओ सुरू ठेवा. कृपया तुमचे व्हिडिओ बंद करू नका. कारण काय, तुमचे व्हिडिओ सुरू असले की मला तुमचे चेहरे दिसतात आणि मग चांगला फीडबॅक मिळतो एक बोलत असताना. अन्यथा आपण भिंतीशी बोलतोय की काय असं कधी कधी वाटतं. आणि भगवद्गीतेमध्ये जी स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगितलेली आहे ती थोडी थोडी स्थितप्रज्ञेची लक्षणं अशी ही ऑनलाईन सेशन्स करत असताना कळायला लागतात. तर तशी तुम्हाला आता नको आहेत कळायला. तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ जसे सुरू आहेत तसेच व्हिडिओ सुरू ठेवा, म्हणजे मला सुद्धा आनंद मिळेल. धन्यवाद. सर्वप्रथम पौरस आर्ट विजन या संस्थेचं मी अभिनंदन करतो की स्प्रेडिंग नॉलेज या उपक्रमाअंतर्गत ते अशी वेगवेगळ्या विषयावरची व्याख्यान कार्यक्रम आयोजित करत आहेत. आणि आजच्या या सत्रात संस्कृतातील महाकवी कालिदास हा विषय निवडल्याबद्दल मी संस्कृतचा एक विद्यार्थी म्हणून आणि कवितेचा रसिक म्हणून तुमचे आभार सुद्धा मानतो.
असं म्हणतात की कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही मंगलाचरणाने करावी. आजचं आपलं हे जे सत्र आहे ते व्याख्यान या स्वरूपातलं सत्र नाहीये मित्रांनो. व्याख्यान म्हणण्यापेक्षा मी त्याला आख्यान असं म्हणेन. आख्यान म्हणजे गोष्ट सांगणे आणि व्याख्यान म्हणजे विशेष आख्यान. तर आजचं जे सत्र आहे ते सत्र म्हणजे महाकवी कालिदासाचं नाव ज्यांनी ऐकलंय पण अकादमिक स्तरावरती कालिदासाचा अभ्यास ज्यांनी केलेला नाहीये अशा जिज्ञासू रसिकांसाठी म्हणून आयोजित केलेलं गोष्टी रूप संवाद रूप असं सत्र आहे. तेव्हा या आख्यानाची सुरुवात सुद्धा आपण मंगलाचरणाने करूया. महाकवी कालिदासाविषयी बोलायचंय तर महाकवी कालिदासाला शरण जाऊया आणि त्याचेच काही शब्द आहेत ते आपण उधार म्हणून घेऊया. कालिदासाने एक नांदी लिहिलेली आहे ज्यात त्यांनी शिवाचं वर्णन केलंय आणि अष्टरूपातील शिवाची स्तुती त्यांनी केलेली आहे. ती नांदी म्हणून आपण आजच्या या आख्यानाला सुरुवात करूया. या सृष्टी स्रष्टुराद्या वहति विधिभूतम् या वीर्याच भूतम् ये द्वे कालं विधत्त श्रुति विषय गुणा या स्थिता व्याप्य यामाहु सर्व बीज प्रकृति रीतिया प्राणिन प्राणवंता प्रत्यक्षाभिप्रपन्नस्तनुभिरवतु वस्ताभिरष्टाभूषः प्रत्यक्षाभिप्रपन्नस्तनुभिरवतु वस्ताभिरष्टाभूषः या सृष्टि स्रष्टुराद्या या सृष्टि स्रष्टुराद्या या सृष्टि स्रष्टुराद्या. आपल्यापैकी बहुतेक जणांनी कदाचित ही नांदी पहिल्यांदा ऐकलेली असेल. पण ही नांदी कालिदासाच्या कुठल्या नाटकात आहे असं सांगितल्यावरती तुम्ही जिथे बसलात तिथे उडी माराल आणि म्हणाल अरेच्छा या नाटकाची ही नांदी आहे. कारण हे नाटक ठाऊक नाही असा रसिक केवळ भारतातच नव्हे तर पृथ्वी तलावर दुर्मिळ असेल, विरळ असेल. ज्या नाटकाची ही नांदी आहे त्या नाटकाचं नाव आहे अभिज्ञान शाकुंतल. नाटकात काम करणारा, रंगभूमीवर कार्यरत असणारा किंवा नाटकाची आवड असणारा असा मनुष्य शोधूनही सापडणार नाही ज्याला शाकुंतल हे नाटक आणि त्याचा करता कालिदास हे जरा शाकुंतला बाबा. कालिदासाच्या इतर सर्व साहित्यात सुद्धा असे अनेक कितीतरी श्लोक आहेत की जे अगदी आज सुद्धा आपण दैनंदिन व्यवहारामध्ये उद्धरणांसाठी वाक्प्रचारासाठी वापरतो. शरीर माध्यम खलु धर्म साधनम नीचेर गच्छति उपरिच दशा चक्र निमित्त क्रमेण क्लेशफलेन हि पुनर्नवताम विधत्ते. हे असे कितीतरी कालिदासाने लिहिलेल्या काव्यातील आणि नाटकातील श्लोकांचे भाग निबंधांमध्ये किंवा वक्तृत्व स्पर्धांमध्ये उद्धरण म्हणून दिले जातात. तेव्हा कालिदास हा कवी सर्वांना ठाऊक असलेला असा कवी आहे. त्याच्या कृतींमध्ये तो जरी संस्कृत भाषेचा कवी असला त्याची रचना जी आहे ती केवळ संस्कृत भाषेत असली तरी त्याचे रसिक हे काही फक्त संस्कृत भाषेपुरते सीमित नाही तर पृथ्वीच्या पाठीवर जेवढ्या भाषा आहेत, केवळ भारतीयच नव्हे मित्रांनो, तर पृथ्वीच्या पाठीवर जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या सगळ्या भाषांमध्ये कवितेची आवड असणारी म्हणून जी माणसं आहेत त्या सगळ्यांनी कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या तरी रूपात कालिदास वाचलेला आहे. असं जरी असलं तरी हा कवी नेमका कोण, कुठला, कुठे वाढला, कुठे जन्मला याच्याविषयी काही निश्चित अशी माहिती बहुतेक जणांपर्यंत नसते. कालिदासाविषयी कितीतरी आख्यायिका, श्लोक प्रसिद्ध असतात. जसे त्याचे काही श्लोक मी सांगितले तसे त्याच्या विषयीचे श्लोक सुद्धा प्रसिद्ध असतात. पण त्यांचं मूळ काही आपल्याला सापडलेलं नसतं. पण हीच गंमत आहे. काही व्यक्ती, घटना आणि काही ठिकाण यांच्या भोवती असे गूढ वलय असतं आणि त्या वलयात असतात त्यांच्याविषयीच्या कितीतरी सांगोवांगी वदंता. म्हणजे
एकाने दुसऱ्याला सांगितलेली गोष्ट, आख्यान, आख्यायिका असं ज्याला मी मगाशी म्हटलं, त्या खऱ्या की खोट्या हे ठरवण्यासाठी म्हणून काही ऐतिहासिक साधनं उपलब्ध नसतात. आणि तशी साधनं उपलब्ध नसल्यामुळे आपण त्या खऱ्या की खोट्या हे ठरवायच्या भानगडीत सुद्धा शक्यतो पडायचं नसतं. आपण रसिक म्हणून त्यांचा आनंद घ्यायचा असतो आणि जमेल तसा त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो. आज कालिदासाविषयी सांगितल्या जाणाऱ्या अशा काही आख्यायिकांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्यांच्यामधलं एक समान सूत्र शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याद्वारे आपल्या या चर्चेचा जो विषय आहे, जे शीर्षक आहे, कोण होता कालिदास, त्याचं काही एक उत्तर आपल्याला सापडतं. काही ऐतिहासिक माहिती नसली तरी कालिदासाविषयी आख्यायिका चिकार आहेत. एक सुप्रसिद्ध श्लोक आहे, कालिदास कसा महान होता हे सांगणारा. त्याच्यात पण कालिदासाची अशी एक गोष्ट गुंतलेली आहे. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव, असा तो श्लोक आहे. नुकताच कालिदास दिन साजरा झाला. आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. काही जणांनी काही ठिकाणी त्याचा कालिदास जयंती असा सुद्धा उल्लेख केला. हॅलो, हा, काहीतरी नेटवर्क मध्ये इश्यू होता, पण आता ऐकू येते मी बोलते ते? हो, आता येते. आता तर कालिदासाची जन्मतिथी आपल्याला ठाऊक नसल्यामुळे त्याला कालिदास जयंती असं म्हणणं योग्य नाही, कालिदास दिन असं म्हणणंच योग्य आहे. त्या कालिदास दिनाच्या निमित्ताने हा श्लोक अनेक ठिकाणी फिरत होता. याच्यात एक कालिदासाच्या आयुष्याशी संबंधित गोष्ट सांगितली. काय तर म्हणे, पूर्वी एकदा सगळ्या कवींची गणना करायची ठरवली. कोण कोण कवी आहेत चांगले, चला त्यांची यादी करूया, अशी यादी करायची ठरवली. आणि म्हणून जी सगळी मंडळी बसली होती त्यांनी एकेकाचं नाव घ्यायला सुरुवात केली. तर आपण आता कसं यादी जेव्हा करायला सुरुवात करतो तेव्हा कागदावरती नावं लिहिण्याच्या आधी आपण अशी ती हाताच्या बोटांवर मोजतो, 1 2 3 4 अशी. तसं पहिलंच नाव कोणाचं, तर कालिदासाचं नाव घेतलं गेलं आणि ते इथे परमळीवरती घेतले गेले. पुरा म्हणजे पूर्वी एकदा कवीनाम गणना प्रसंगे, कवींची गणना करत असताना कनिष्ठिका अधिष्ठित कालिदासा, ही कनिष्ठिका कशी झाली तर अधिष्ठित कालिदासा झाली. तिच्यावर कालिदासाचं नाव घेतलं गेलं आणि कालिदासाचं नाव घेतल्यावरती त्याच्या बरोबरीने ज्याचं नाव घ्यावं असं दुसरा कवी कोण, असा प्रश्न तिथे जमलेल्या सगळ्या रसिकांना पडला. आणि त्यामुळे कालिदासाच्या बरोबरीने त्याच्या मागोमाग दुसरं कोणाचं नावच घेतलं गेलं नाही. आणि त्यामुळे हे जे बोर्ड होतं ना, त्याचं काय झालं तर अद्याप तत्तुल्य कवेर अभावात आज सुद्धा त्याच्या बरोबरीने नाव घ्यावं असा दुसरा कोणीच कवी न सापडल्यामुळे अनामिका सार्थवती बभूव, अनामिका हे या बोटाचं नाव सार्थ ठरलं. संस्कृत भाषेत परमळीला कनिष्ठिका असं म्हणतात आणि हे जे बोट आहे त्याला अनामिका असं म्हणतात. तर त्याला अनामिका का म्हणतात म्हणे, तर तो जो काय प्रसंग घडला त्याच्यात कवींची यादी केली जात होती, त्याच्यात कालिदासाच्या बरोबरीने नाव घ्यावं असं कुणाचंच नाव न सुचल्यामुळे हे बोट जे आहे त्याला मुळे कोणाचं नावच दिलं गेलं नाही आणि म्हणून अनामिका हे त्याचं नाव सार्थ ठरलं. काय गंमत आहे नाही, कुठे घडला असेल हा प्रसंग, कोण असतील ती सगळी मंडळी, काय यादी करत असतील आपल्याला काही ठाऊक नाही. पण कालिदास हा एक एकदम अतुलनीय असा कवी होता हे मात्र याच्यातून कळतं. एक छोटीशी गोष्टच झाली म्हणजे या एका श्लोकाच्या निमित्ताने रचली गेली. कालिदासाचं नाव कायम धारा नगरीच्या भोज राजाबरोबर जोडलं जातं. राजा भोज आणि कालिदास यांची जोडी संस्कृत साहित्यात म्हणजे अकबर आणि बिरबल यांच्या जोडीसारखी. आणि तो भोज राजाच्या दरबारामध्ये राजकवी होता असं म्हटलं जातं. त्याची एक छान मस्त मजेशीर किस्सा आहे कालिदास कसा महान कवी होता याबाबतचा. एकदा मला भोजराजाला अशी इच्छा झाली की आपण दिवंगत झाल्यावर, आपण गेल्यावर हा कालिदास आपल्यावर काय काव्य रचना करेल ते ऐकूया. साहजिक आहे ना, प्रत्येकाची अशी इच्छा असते की माझ्या मागे लोक माझ्याविषयी काय बोलतील. आणि मागे बरेचदा लोक तोंडावर जे बोलतात त्याच्यापेक्षा वेगळं बोलणारच असतात.
त्यामुळे मागे लोक काय बोलतात ती जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तो तर साक्षात राजा होता, त्यामुळे त्याला माझ्या मागे हा काय म्हणेल, माझा मित्र आणि श्रेष्ठ कवी. पण त्याने कालिदासाला बोलावलं आणि म्हटलं की अरे बाबा, माझा मृत्यू झाल्यानंतर तू काय रचशील ते मला सांग. आता कालिदास याच्यावर काय उत्तर देणार. भोजराजा त्याचा मित्र होता, पण मित्र जरी असला तरी तो त्याचा आश्रयदाता राजा होता, पेट्रन किंग होता तो त्याचा. त्याचा मृत्यू झाल्यानंतर काहीतरी रचणे म्हणजे मुळात आपल्या आश्रयदात्याच्या मृत्यूची कल्पना करणे, हे कसं जमावं. म्हणून कालिदास म्हणाला, छे बाबा, हे काय मला जमणार नाही. भोजराजा म्हणाला, असं कसं, तू माझ्या राज्यसभेतला कवी आहेस, माझी आज्ञा आहे समज. कालिदास म्हणाला, तसं असेल तर तुझी आज्ञा पाळण्यापेक्षा मी तुझी राज्यसभा सोडणं अधिक पसंत करेन. असं म्हणून तो राज्यसभेतून निघून गेला. कालिदास निघून गेल्यानंतर इकडे काही काळानंतर राजा भोज अस्वस्थ झाला, त्याला काही राहूवे ना, काही करून कालिदासाला शोधून काढायचं असं त्याने ठरवलं. आणि म्हणून त्याने एक नामी शक्कल लढवली. त्याने नगरात अशी कंडी पिकवली सगळीकडे की राजा भोज खरोखरच खरोखरच वारला. तो खरोखरच वारला अशी कंडी सर्वत्र पसरली. लोक हळहळ व्यक्त करू लागले. कालिदास जिथे कुठे होता त्याच्यापर्यंत पण ती बातमी पोहोचली, तोही हळहळला. आणि मग एक दिवस राजा भोज वेश पालटून नगरात लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे हे ऐकण्यासाठी म्हणून बाहेर पडला. तेव्हा त्याच्या कानावर एक श्लोक पडला. श्लोक काय होता, कोणातरी कवीने राजा भोज आता नाही, राजा भोज आता दिवंगत झाला असं म्हटल्यावरती केलेली ही रचना होती. काय रचना होती, अद्यधारा निराधारा निरालंबा सरस्वती पंडिता खंडिता सर्वे भोजराजे दिवंगते. राजा भोज दिवंगत झाला म्हणजे आता त्याची राजधानी असलेली जी धारा नगरी आहे तिला धारा म्हणू नका बाबांनो. राजा भोज नाही तर अद्य धारा निराधारा. आता धारा नगरी ही धारा नगरी राहिली नाही, निराधारा झाली, तिचा आधार केला. निरालंबा सरस्वती, सरस्वतीचं अधिष्ठान गेलं. पंडिता खंडिता सर्वे, जे पंडित आहेत ज्यांना राज्यसभेमध्ये आश्रय दिला गेलेला आहे ते आता खंडित झालेले आहेत आश्रयापासून. म्हणून पंडित म्हणण्याच्या ऐवजी त्यांना खंडित म्हणा. आणि हे सगळं कधी तर भोजराजे दिवंगत. हा श्लोक ऐकताच क्षणी भोजराजाला याची खात्री पडली की हा श्लोक कालिदासानेच रचला असणार. म्हणून हा श्लोक कुणी रचला याचा शोध घेत घेत तो तिथे जाऊन पोहोचला जिथे कालिदास होता. आणि कालिदासाच्या समोर उभा राहिला आणि त्याने जो वेश पालटला होता तो सगळा टाकून देऊन मूळ आपल्या रूपात उभा राहिला. साक्षात आपला मित्र समोर उभा आहे बघितल्यावर कालिदासाला अपार आनंद झाला. आणि त्याच वेळी तो मनात खजील सुद्धा झाला की माझा मित्र आणि माझा आश्रयदाता राजा जिवंत असताना मी त्याचा मृत्यू झाल्यावर जो श्लोक रचलेला आहे तो याला कळला असेल की काय. आणि भोजराजाने तो श्लोक म्हणून दाखवला आणि म्हणाला, बघ शेवटी मी केलंच की नाही, माझं प्रयोजन सिद्ध. हा श्लोक तू रचलायस. आता कालिदास किती खजील झाला असेल विचार करा. अवाक सुद्धा झाला असेल, पण तो अवाक कसा होईल नाही तर तो कालिदास कसा असेल. ताबडतोब कालिदासाने तिथल्या तिथे त्या श्लोकाच्या चरणामध्ये परिवर्तन केलं, त्या श्लोकाच्या शब्दांमध्ये काही बदल केला आणि तो श्लोक पुन्हा म्हणून दाखवला. काय म्हणाला, धारा सदाधारा सदालंबा सरस्वती पंडिता मंडिता सर्वे भोजराजे इहावते. राजा भोज इथे आल्यानंतर काय झालं, अरे राजा भोज अजून आहे म्हणजे ही धारा आता निराधारा नको म्हणायला, तिथं सदाधार आहे. सरस्वती सदालंब आहे, तिचं अधिष्ठान कायम आहे. आणि आता पंडित हे खंडित झालेले नाहीत बरं का, तर ते उलट मंडित झालेले आहेत. कारण त्यांना राजसभेमध्ये प्रतिष्ठा मिळालेली आहे, त्यांना त्यांची पदं पुन्हा मिळालेली आहे. त्या अर्थाने ते मंडित झालेले आहेत. दे आर अडॉर्न्ड विथ पोझिशन्स इन रॉयल असेंब्ली. कधी तर भोजराजा इथे असतात. इतक्या झटकन मूळच्या सुंदर श्लोका इतकाच श्लोक नुसते काही शब्द बदलून कालिदासाने रचलेला बघून भोजराजाने त्याला कडकडून मिठी मारली. असा होता श्रेष्ठ कवी कालिदास, असं म्हणून ती गोष्ट सांगतो. व्हॉट अन अमेझिंग स्टोरी अँड व्हॉट अन अमेझिंग पोएटिक कंपोजिशन असं आपण म्हणतो. पण या सगळ्या कवितेतून बाहेर पडून आपण थोडस मन आपलं शांत ठेवून, मन बाजूला ठेवून बुद्धीने विचार केला की आपल्याला आढळते ते असं की ही जी आख्यायिका आहे कालिदासाविषयीची, याच्यात केवळ शब्दांचा खेळ आहे, त्याच्या पलीकडे सत्य काही नाही. ज्या राजा भोजाचं नाव इथे घेतलंय धारा नगरीच्या,
त्याच्याविषयी जे काही ऐतिहासिक पुरावे आहेत त्यानुसार त्याच्या राजसभेत कालिदास नावाचा कोणीही कवी नव्हता. एक भाग. दुसरा भाग असा की आजवर जे संशोधन झालंय त्याच्यामध्ये कालिदासाचा जो काळ निश्चित केला गेलेला आहे तो काळ आणि राजा भोजाचा काळ यांच्यामध्ये 1-2 नाही मित्रांनो, काहीशे वर्षांचं अंतर. म्हणजे कालिदास कधी होऊन गेला याच्याविषयी 2 मत आहेत. एका मतानुसार तो इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात होऊन गेला. दुसऱ्या एका मतानुसार तो इसवी सनाच्या 4थ्या किंवा 5व्या शतकात होऊन गेला गुप्त घराण्यात. आणि हा जो राजा भोज आहे तो 10व्या शतकानंतरचा राजा आहे, म्हणजे 500-600 वर्षांचं अंतर आहे त्याच्यात. ही 2 मतं अशी का आहेत हे जाणून घेणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, पण आपण आज त्याच्याविषयी नको बोलूया. कारण मगाशी म्हटलं तसं आजचं व्याख्यान नाहीये, आजचं आख्यान आहे. मला वाटतं नेटचा परत पुन्हा काहीतरी हो सर पण थोडासा झाला आलो आता हो आता ऐकू येतंय? हो हो. तर त्यामुळे हा कालिदास भोजराजाच्या दरबारातच मुळी नव्हता. मग या गोष्टीत उरतं काय हे एकदा सिद्ध झालं की, तर या गोष्टीत उरतो तो फक्त शब्दांचा खेळ. दारा निराधारा सदाधारा पंडिता खंडिता मंडिता. आणि मगाशी जी श्लोकाची आख्यायिका मी तुम्हाला सांगितली, श्लोकात गुंतलेली गोष्ट सांगितली, अनामिका सार्थवती बभूव, याच्यात सुद्धा आपल्याला काय दिसतं तर हा सगळा शब्दांचा खेळ आहे. खेळ कसा आहे तर या बोटाला संस्कृतात अनामिका असं म्हणतात आणि त्या अनामिका या संबोधनावरून कालिदासाविषयी एक आख्यायिका रचली गेलेली आहे. म्हणजे तिथे पुन्हा शब्दांचा खेळ. एक कालिदासाविषयी थोडीशी सविस्तर आख्यायिका आहे की आपण थोडक्यात जाणून घेऊया काय आहे. म्हणजे कालिदास नेमका होता कोण, कुठे जन्माला, कुठे वाढला, हे जे सगळे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देणारी ती आख्यायिका आहे. असं म्हणतात की कालिदास हा लहानपणी एक अडाणी गुराखी किंवा धनगर होता. शिक्षण वगैरे याच्याशी त्याचा काही गुरांना संबंध नव्हता. आपली गुरं पाळणे, गुरांना घेऊन रानात जाणे हे त्याचं दैनंदिन काम. अडाणी अशिक्षित असला तरी मुलगा तसा हुशार होता आणि प्रतिभावंत होता. म्हणजे त्याला प्रतिभा होती. अर्थातच शिक्षणाचा आणि प्रतिभेचा कायमच संबंध असतो असं नाही. प्रतिभेला जर शिक्षणाचं कोंदण मिळालं तर प्रतिभा अधिक फुलते. पण शिक्षण नाही म्हणजे प्रतिभा नाही असं नसतं. त्याची कितीतरी उदाहरणं साहित्यात आहेत. बहिणाबाई चौधरी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तर तसाच हा कालिदास नावाचा एक कोणीतरी एक अडाणी धनगर होता. शिकलेला वगैरे काही नव्हता पण प्रतिभा उत्तम होती आणि त्याच्यामुळे तिथल्या तिथे अशा काहीतरी रचना करून लोकांना भुरळ पाडण्यात तो वाकबगार होता. विशेषतः गावातल्या मुली त्याच्यावरती फिदा होत असत, आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं. आणि तो ज्या गावात होता ते गाव ज्या राज्यात होतं त्या राज्याची राजकन्या ही एक अतिशय उच्च शिक्षित अशी विदुषी होती, तरुणी होती. आणि तिची अशी इच्छा होती की मी किमान माझ्या इतकं ज्ञान असलेल्या माणसाशीच लग्न करेन, त्याच्यापेक्षा खाली नाही, त्याच्यापेक्षा वर असूच शकत नाही. कारण तिला असं वाटत होतं की माझ्यापेक्षा अधिक ज्ञान असलेलं कोण असणार, म्हणून किमान माझ्या इतकं ज्ञान असलेल्या तरुणाशी मी विवाह करेन असं तिने ठरवलं होतं. आणि त्या काळात जशी स्वयंवराची पद्धती प्रचलित होती तशी ती स्वयंवरांमध्ये जो कोणी इच्छुक आलेला असेल तरुण त्याला काही प्रश्न विचारायची आणि त्या प्रश्नांची उत्तरं जर त्याने समाधानकारक दिली तर मग पुढे जाऊ. कौन बनेगा करोडपती आता जसं चालतं तसं कुठल्या तरी टप्प्यावरती हे सगळे तरुण आऊट होऊन जायचे. कारण तिथे प्रश्नच असे असायचे की याची उत्तरं देता येणार नाही. आणि हा सगळा उपद्व्याप करून कायम नवीन नवीन विद्वान तरुण स्वयंवरासाठी म्हणून आणून त्या नगराचा, त्या राज्याचा जो अमात्य होता तो फार वैतागला होता. आणि म्हणून एक दिवस त्याने शिकवलं, एक दिवस त्याने असं ठरवलं की आता जर का या राजकन्याला धडा शिकवायचा असेल तर तिच्या गळ्यात एखादा धोंडाच बांधलेला होता. आणि अशा शोधात तो होता. आणि होता होता त्याला त्याच्या राज्यातल्या एका गावात असलेल्या एका धनगर मुलाची माहिती मिळाली. तो दिसायला देखणा राजविंडा आणि प्रतिभावंत असा पण अडाणी. अमात्य म्हणाला आपण याला काहीतरी करून याच्यात गुंतवूया. आणि म्हणून त्याने
त्या कालिदासाला असं सांगितलं की मी एक ज्योतिषी आहे आणि मला असं स्पष्ट दिसतंय की तुझ्या नशिबी राजयोग आहे, तुझं राजकन्याशी विवाह होणार आहे, फक्त त्याच्यासाठी तुला आम्ही काही सांगतोय त्या गोष्टी ऐकायला लागतील. आमच्या सोबत नगरीत यायचं, राजधानीत यायचं आणि आम्ही सांगतो तसं वागायचं. कालिदास काय, अरे वा, आपल्याला असं काहीतरी राजकन्याशी विवाह होणार म्हटल्यावरती हरकून गेला, त्याच्याबरोबर गेला अमात्याबरोबर आणि साक्षात अमात्य सांगतोय. इकडे राजधानीत अमात्याने अशी एक मोठी अफवा पसरवली की कोणीतरी एक मोठे काशीचे विद्वान आलेले आहेत, ते 14 विद्या 64 कलांचे जाणकार आहेत आणि नुसते प्रज्ञावान नाही तर प्रतिभावान सुद्धा आहेत, कवी सुद्धा आहेत आणि ते स्वयंवरासाठी म्हणून आलेले आहेत. होता होता ती बातमी राजकन्यापर्यंत पण पोहोचली होती आणि राजकन्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं की कोण आहे बाबा, नुसता विद्वान नाहीये तर कवी सुद्धा, म्हणून ती सुद्धा आतुर झाली होती त्याला पाहण्यासाठी. म्हणून प्रपोगंडा करतात ना आजच्या काळात जसा, तसं त्या अमात्याने प्रपोगंडा करवला होता सगळीकडे असा. आणि स्वयंवराचा दिवस येऊन घेतला. त्या दिवशी स्वयंवरासाठी कालिदास एकटा गेला नाही बरं का, अमात्याने वेगवेगळ्या विद्यांचे शास्त्रांचे जाणकार असलेले असे आणखी काही तरुण त्याच्या सोबत ठेवले होते. ते सगळे राजसभेत गेले आणि अमात्याने राजकन्याला असं सांगितलं की हे सगळे याचे शिष्य आहेत, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आधी हे देतील आणि ह्यांना ज्याचं उत्तर देता येणार नाही त्याचं उत्तर त्यांचे गुरुजी आचार्य देतील, कारण त्यांची जरा लेवलवर होती. तर तसं राजकन्याने एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. वेगवेगळ्या शास्त्रांचे जाणकार असल्यामुळे ते उत्तर देत राहिले. पण शेवटी जी राजकन्या होती, हुशार होती मुलगी, ती म्हणाली नाही नाही, मला आता यांच्याकडूनच थेट उत्तर होईल. तर अमात्य म्हणाला त्यांनी उत्तर दिलं असतं, पण कसं आहे त्यांचं आता मौन व्रत आहे. मौन व्रत असताना ते मौनाचा भंग करणार नाही, ते कडक शिस्तीचे आचार्य आहेत होते. राजकन्या पण तशीच तयारीची होती. ती म्हणाली अच्छा, त्यांचं मौन व्रत असेल तर मी मौनात प्रश्न विचारते, खाणाखुणांनी त्यांनी मौनात उत्तर दे. आता आली का पंचायत, पण आता पर्याय काय, राजकन्याने प्रश्न विचारला, असं एक बोट दाखवलं आणि विचारलं काय. हे जे गुरुजी होते तिथे त्यांनी झटकन दोन बोट दाखवली. काय कुणाच ठाऊक, पण राजकन्याला जरा मनात आनंद झाल्यासारखं वाटलं, समाधान झाल्यासारखं वाटलं तिचं, म्हणून तिने पुढचा प्रश्न विचारला आणि हाताची 5 बोटं दाखवली. इकडे जे कालिदास नावाचे तरुण विद्वान प्रतिभावंत वगैरे वगैरे होते त्यांनी क्षणभराचा विचार केला आणि तशीच हाताची 5 बोटं अशी जी दाखवलेली होती ती अशी वळली आणि मुठ करून दाखवली. आणि काय आश्चर्य, राजकन्याच्या चेहऱ्यावरती एकदम आनंद झळकायला लागला. ती अशी लाजून, हिंदी चित्रपटांमध्ये जशा मुली एक आपला आवडता मुलगा आला तर लाजून जायच्या पळून, तशी ती लाजून निघून गेली. जणू काही त्यातून तिने एक सकारात्मक प्रतिसाद दिला की याच्याशी विवाह करायला मी तयार आहे. अमात्याने विचारलं की अरे काय झालं बुवा, काय हे राजकन्याचं आणि तुझी चर्चा काय झाली ती तरी आम्हाला कळू दे. कालिदास म्हणाला, ओ हिने चोरून येऊन चोरट्या नजरेने मला आधीच बघितलं होतं आणि आमची आधीच नजरभेट झालेली होती. काय झालं ते सगळं सविस्तर सांगतो तुम्हाला. ते राजकन्याच्या मैत्रिणीने विचारलं की अगं काय झालं बाई, नेमका काय प्रकार आहे इथे, काय तुमची चर्चा काय झाली. तर राजकन्या म्हणाले मी असं एक बोट दाखवलं आणि त्यांना असं म्हटलं की या सृष्टीच्या उत्पत्ती मागचं कारण एकच आहे, ते म्हणजे ब्रह्म. तर त्यांनी झटकन 2 बोटं दाखवली आणि ते म्हणाले पण सांख्य तत्वज्ञानानुसार प्रकृती आणि पुरुष अशी 2 कारण आहेत. काय हा अभ्यास. इकडे कालिदास सांगत होता, तो म्हणाला तिने 1 बोट दाखवलं म्हणून मी म्हटलं आपण 2 दाखवू, कमी नको जास्त चालेल. सखीने विचारलं पुढचा प्रश्न काय होता. तर सखी म्हणाली मग राजकन्या म्हणाली मग मी असं विचारलं की ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती पंचमहाभूतात्मक आहे. तेव्हा त्यांनी झटकन मूठ आवडली आणि म्हणाली की पण हे, आणि म्हणाले की हे जी पंचमहाभूत आहेत ती एकाच तत्वात सामावलेली असतात, ते म्हणजे आत्मतत्व जे इथे असतं. कालिदास म्हणाला की तिने नंतर अति केलं, तिने 5 बोटं दाखवली, आता पुढे काय करायचं, म्हणून मी उगाच 5 बोटांची मूठ आवडली तर लागली तुमची राजकन्या. म्हणजे संदर्भ बदलला की अर्थ कसे बदलतात आणि प्रेम कहाण्यांमध्ये बऱ्याचदा अशीच दोन्ही बाजूंनी आपल्याला सोयीचे अर्थ कसे काढले जातात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही गोष्ट. ठरलं, लग्न झालं दोघांचंही आणि त्याकडे अशी पद्धत होती की विवाहानंतर पतीने तिथेच राहायचं, हिच्याकडे पत्नीच्या घरी. आत्तासारखं नव्हतं. कालिदासाचे कुमार संभव काव्यात त्याचा संदर्भ आहे. तर तसा कालिदास तिथे थांबला होता आणि संध्याकाळच्या वेळी ते दोघे भेटले आणि राजकन्याची अशी इच्छा झाली की हा बाहेर काय सुंदर रम्य संध्याकाळ येईल, काहीतरी यांच्याबरोबर छान वार्तालाप व्हावा. विदुषी होती ना ती, सो शी वॉज इंटरेस्टेड इन सम डिस्कोर्स.
तर ती म्हणाली की हे सगळं रम्य वातावरण पाहून तुम्हाला काय सुचतं, एखादं काव्य वगैरे सुचतं का, ऐकवा. आता हे विद्वान प्रतिभावंत काय ऐकवणार, त्यांना कुठलं आलंय काव्य सुचायला, त्यांचं शिक्षणच झालेलं नव्हतं, त्यांना ना संस्कृत येत होतं ना काव्याचा गंध होता, त्यामुळे ते काही बोलले नाही. पण तिने वारंवार आग्रह केल्यानंतर मग त्यांनी बोलायला सुरुवात केली की मला काही काव्य वगैरे येत नाही, मी कोण आहे वगैरे सांगितलं. आणि त्यांचा ती सगळी ग्राम्य बोली पाहून राजकन्या सुरुवातीला गोंधळली आणि मग नंतर तिच्या लक्षात आलं की आपण फसवले गेलो. माझ्यासारखी हुशार, इतकी उच्च शिक्षित विदुषी फसवली गेली म्हटल्यावरती तिचा अहंकार जो होता तो ठेचला गेल्यासारखा झाला. म्हटल्यावरती ती अधिक भडकली आणि ती म्हणाली चालता हो आत्ताच्या आत्ता इथून. तिने चालता हो असं सांगितल्यानंतर तो आता काय करणार. कालिदास म्हणाला मी तुमचा पती आहे, चालता हो कसं म्हणता. मग राजकन्या म्हणाली अस्ति कश्चित वाघ विशेष आहात. माझ्या बरोबरीचा पती म्हणवतोस स्वतःला, माझ्या बरोबरीचा जर का तू असशील तर अस्ति कश्चित वाघ विशेष आहात. अस्ति म्हणजे आहे, कश्चित म्हणजे का, वाघ म्हणजे बोलण्यासारखं, विशेष म्हणजे विशेष आहे का काही विशेष माझ्या बरोबर संवाद साधण्यासारखं, माझ्या पातळीवर येऊन संवाद साधण्यासारखं असं काही आहे तुझ्याकडे विशेष. अस्ति कश्चित वाघ विशेष आहात. कालिदास म्हणाला नाही. मग ती म्हणाली आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, आणि तो जात नाही असं म्हटल्यावरती राजकन्याने सुरा उभारला. आता आजच जिच्याशी आपला विवाह झालाय ती आपल्याला चालता हो म्हणून सांगते आणि तेवढ्यावर न थांबता सुरा उभारून दाखवते म्हटल्यावरती कालिदास सुद्धा अपमानित होणारच आणि त्याला पर्याय काय राहणार. म्हणून असा अपमानित होऊन तो बाहेर पडला. बाहेर पडल्यावर नगरात तरी कसं, कारण अमात्याने आपल्याला फसवलंय याची त्याला खात्री पडली होती आणि अमात्याशी वाद घालण्यात काही अर्थ नव्हता. पुन्हा आपल्या गावाकडे जावं तर तेही अवघड, कारण तिथे आपल्या काही मित्रांजवळ त्याने आधीच टेंबा मिळवलेला होता की माझा राजकन्याशी विवाह होणार आहे, म्हणजे घरी जाऊ शकत नाही, इथे थांबू शकत नाही. मग पर्याय काय होतं. माणसाला जेव्हा समाजात आपण तोंड दाखवू शकत नाही अशी स्थिती निर्माण होते तेव्हा तो काय करतो, जे आत्ताच एका प्रसिद्ध अभिनेत्याने केलं तेच, की तो डिप्रेस झाला आणि त्याला वाटलं की आता आपण जीव द्यावा, म्हणून त्या नगराच्या वेशीवर असलेल्या एका मंदिरात तो गेला आणि तिथे त्याने देवाच्या मूर्तीसमोर आपलं डोकं आपटायला सुरुवात केली. ती डोकं आपटून जीव देतो. होता होता त्याच्या डोक्यातून कपाळातून रक्तस्राव व्हायला लागला. रक्तस्राव इतका झाला की तो बेशुद्ध पडला. सुदैवाने त्याच काही काळानंतर त्याच मंदिराचा पुजारी तिथे आला. त्याने त्याला घेतलं, त्याला समजावलं, त्याच्यावर उपचार केले आणि त्याला हे समजावलं की बाबा तुझा अपमान का झाला, कारण तू अडाणी अशिक्षित होतास, तुझी बोली ग्राम्य होती म्हणून. तेव्हा आत्महत्या करणे हा त्याच्यावरचा उपाय नाही, त्याच्याऐवजी शिक्षण घे. आणि नाहीतरी गावात पुन्हा जाता येतच नव्हतं म्हणून कालिदास तिथेच राहिला आणि तिथे त्याने आई पासून सुरुवात केली आणि करता करता वेद विद्या शास्त्र यांचं अध्ययन केलं. फार दीर्घकाळ तो तिथे राहिला आणि ज्ञाता झाला. प्रतिभा त्याच्याकडे पूर्वीपासून होतीच, आता त्याला ज्ञानाचं कोंदण मिळालं. त्या नगराच्या वेशीवर असलेल्या अरण्यात असलेल्या एका मंदिरात राहत असताना त्याने निसर्ग जवळून पाहिलेला होता. त्या निसर्गाच्या 6 ऋतूंचे 6 सोहळे वर्णन करणार असं एक काव्य त्याने लिहिलं होतं, ते म्हणजे ऋतुसंहार. संहार या शब्दाचा मराठीत आपण जो अर्थ घेतो तसा अर्थ इथे नाहीये. संहार म्हणजे गोप असा अर्थ आहे. 6 ऋतूंचा गोप म्हणजे ऋतुसंहार असं एक काव्य त्यांनी रचलं. आणि त्या काळी अशी पद्धत होती की राजसभेमध्ये जाऊन काव्य वाचायचं, राजाला ते आवडलं तर तो पारितोषिक देत असे. तसा हा कालिदास सुद्धा त्या राजाच्या सभेत गेला आणि अर्थातच राजा कोण असणार मंडळी तुम्हाला सांगायला नको वेगळं, तोच राजा होता ज्याच्या राजकन्येशी याचा फसवून विवाह झाला होता आणि त्याने तिथे तो ऋतुसंहार वाचून दाखवला. राजाला तो अतिशय आवडला, त्याने त्याला पारितोषिक दिलं आणि राजकन्या सुद्धा ते काव्य ऐकत होती. ते काव्य तिलाही आवडलं, तिने त्याला भेटायला बोलावलं आणि त्यातला पाहिल्यानंतर जवळून तिला याची खात्री पडली की हा तोच तो. तिने त्याला स्वतःची ओळख पुन्हा एकदा करून दिली, त्याची ओळख विचारली, ओळख पटली आणि राजकन्या म्हणाली की मला फार आनंद झाला की तुम्ही हे काव्य रचलंय, आता आपण पुन्हा एकत्र राहूया. पती म्हणून मी तुमचा पुन्हा स्वीकार करते. पण कालिदास म्हणाला की मी मात्र पत्नी म्हणून तुझा स्वीकार करू शकत नाही. राजकन्या म्हणाली असं का. त्यावर कालिदासाचं असं उत्तर होतं
की कारण आता तुझं स्थान माझ्या मनात पत्नी आहे नाही, मग काय स्थान आहे? तर तू माझी गुरु आहेस. तू माझी गुरु कशी? तर त्यावेळी तू माझा जो अपमान केलास, मला मारून टाकण्याची भाषा केलीस, त्यामुळे त्याच्यानंतर हे सगळं घडलं, त्यामुळे त्याच्यानंतर मला शिकावं असं वाटलं, अशी काव्यरचना माझ्या हातून घडली आणि म्हणून तू माझी गुरु आहेस. आणि गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीकडे मी पत्नी म्हणून पाहू शकत नाही. कालिदास तसं सांगत होता, पण राजकन्या मात्र म्हणाली नाही नाही, तुझा अहंकार जो आहे तो दुखावला गेलाय त्यावेळी वागले म्हणून, आणि म्हणून आता माझा अहंकार दुखावला जावा, मला वेदना म्हणून तू असं करतेस. आणि ती अतिशय भडकली, कारण ती सुद्धा त्याच्यानंतर तिच्या आयुष्याचाही चुथडाच झालेला होता, तिच्याशीही कोणी नंतर विवाह केलेला नव्हता हे असं घडून गेल्यानंतर. म्हणून अतिशय क्रोधित झालेली अशी ती रागात म्हणाली की जा, मी तुला शाप देते की एका स्त्रीला तू इतक्या वेदना देतोयस, एका स्त्रीच्या आयुष्याचा तू अशा प्रकारे नाश केलास, तेव्हा तुझ्या आयुष्याचा नाश एका स्त्रीमुळेच होईल, तुझ्या आयुष्याचा शेवट सुद्धा एका स्त्रीमुळेच होईल. शाप म्हणजे काय हो? शेवटी दुःखावेगामध्ये, क्रोधावेगामध्ये आपण एखाद्या विषयी जर का 4 बुरे शब्द उच्चारले तर ते खरे होतातच, कारण त्याच्यामध्ये ती सगळी एनर्जी असते, आपल्या भावनांची ऊर्जा असते. तशी भावनांची ऊर्जा होती त्या राजकन्येच्या सगळ्या बोलण्यात, आणि म्हणून तो शाप दिला असं गोष्टीत सांगितलं जातं. आणि राजकन्याने बोलली. कालिदासाने याच्यावर काय प्रतिक्रिया दिली? तो म्हणाला, आपण माझे गुरु, आपण दिलेला शाप कर हा माझ्यासाठी आशीर्वाद असं, त्यामुळे मी त्याचा स्वीकार करतो. आणि मागे तुम्ही मला जो प्रश्न विचारला होता, अस्ति कश्चित वाग विशेषः, तो प्रश्न ही माझ्या जीवनाची पुढची वाट आहे असं मानून मी यातल्या एक एक शब्दावर एक एक काव्य रचेल, आणि ती मी तुम्हाला दिलेली खरी समर्पित केलेली खरी गुरुदक्षिणा असेल असं म्हणून पुढच्या आयुष्यात कालिदासाने अस्ति कश्चित वाग विशेषः यातल्या एक एक शब्दावर एक एक काव्य रचलं. अस्ति या शब्दावरून सुरू होणारा कुमारसंभव नावाचं महाकाव्य त्यांनी रचलं. अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजा पूर्वापतोयमि दिव्यराय स्थित पृथिव्या इव मानदंडः. अस्ति या शब्दाने या श्लोकाची सुरुवात होते. कश्चित या शब्दाने ज्यातला पहिला श्लोक रचला गेलेला आहे ते म्हणजे प्रसिद्ध मेघदूत. कश्चित कांता विरगुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः शापेनास्तंगमित महिमा वर्ष भोगेन भरतु यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु स्निग्धच्छाया तरुषु वसति नामगिर्याश. आणि वाग रघुवंश नावाचं त्याचं दुसरं महाकाव्य आहे. त्याच्या सुरुवातीचा श्लोक आहे, वाग अर्धाविव संपृक्तौ वाग अर्थ प्रतिपत्तये जगदः पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. अशी 3 काव्य, 2 महाकाव्य आणि 1 लघुकाव्य त्याने रचलं. आणि होता होता हा जो एक साधा कवी होता त्याचा महाकवी झाला. त्या महाकवीला राजसभेत स्थान मिळालं आणि तो केवळ महाकवी न राहता राजकवी झाला. असा तो महाकवी राजकवी कालिदास, अशी त्याची गोष्ट सांगितली जाते. काय अफलातून गोष्ट आहे. या गोष्टीचं एक वर्जन असं पण आहे की दुसऱ्या वेळेला जेव्हा कालिदास भेटायला गेला तेव्हा राजकन्येने त्याला प्रश्न विचारला की अस्ति कश्चित वाग विशेषः, आणि तिथले तिथे म्हणे कालिदासाने अस्ति कश्चित आणि वाग याच्यावरून सुरू होणारी अशी काव्य रचली आणि तिच्या समोर सादर केली. म्हणजे असं म्हणूया की हे थोडं दाक्षिणात्य चित्रपट वर्जन झालं या गोष्टीचं. पण पुन्हा एकदा मगाच्या सारखं जर थोडंसं मन बाजूला ठेवलं आणि बुद्धीने विचार केला तर आपल्याला या गोष्टी कितीतरी प्रश्न पडतात की अरे, ज्याच्या काव्यामध्ये शास्त्रांचे कितीतरी संदर्भ येतात, वेदांग यांचे संदर्भ येतात, असा मनुष्य कोणीतरी लहानपणी अडाणी असेल का? उत्तम ज्ञानाची परंपरा, ज्ञानग्रहणाची परंपरा लाभलेल्या अशा कुठल्या तरी घरात त्याचा जन्म झालेला असेल. जी राजकन्या अतिशय विदुषी होती, शिकलेली होती असं मानलं जातं, ती अशी एका दृष्टीत तिला भुरळ पडेल आणि ती थेट विवाहाला तयार होईल. इतक्या झटपट अशी काव्य रचता येतील जे दाक्षिणात्य चित्रपटासारखं वर्जन सांगितलं या गोष्टीचं तुम्हाला. त्याच्यात असे कितीतरी तर्कदुष्ट प्रश्न ही कालिदासाची आख्यायिका ऐकल्यावरती आपल्याला पडतात. आणि त्यांची उत्तरं शोधायला गेलो आणि त्या या गोष्टीकडे पुन्हा एकदा बघितलं की आपल्या लक्षात येतं की असं की मागच्या 2 गोष्टींमध्ये, मागच्या 2 आख्यायिकांमध्ये
जो एक समान धागा होता, तोच समान धागा या गोष्टीत सुद्धा आपल्याला दिसतो, तो म्हणजे शब्दांचा खेळ, नाही का? ही सगळी गोष्ट एका वाक्याभोवती फिरते. कुठलं ते वाक्य? तर अस्ति कश्चित वाद विशेष हे वाक्य. ते वाक्य केंद्रस्थानी आणि त्याच्याभोवती ही सगळी गोष्ट गुंतली गेलेली आहे मंडळी. तर्काच्या दृष्टीने बघितलं तर झालं असं असणार खरं तर की कालिदासाचा कोणीतरी एक चाहता असेल, त्या चाहत्याने कालिदासाच्या सगळ्या काव्यांचे पहिले श्लोक ते पाहिले असतील आणि पहिल्या श्लोकातला पहिला शब्द पाहिला असेल आणि त्याने अस्पष्टित वाद असं जोडकाम करून त्याने त्यातून एक काहीतरी सारखं वाक्य बनवलं असेल आणि त्या वाक्याचं उत्तर जणू काही म्हणून ही गोष्ट रचलेली असेल. म्हणजे आताच्या परिभाषेत जर का बोलायचं झालं तर ह्या ज्या सगळ्या आख्यायिका आहेत, मग ती मगाची भोजराजाची असेल, त्या गोष्टीतली असेल, कितीतरी अनेक आख्यायिका आहेत ज्या आता मी वेळ कमी असल्यामुळे सांगत नाही. या सगळ्या आख्यायिका म्हणजे मी मागे पण एका अशा प्रकारच्या कार्यक्रमात म्हटलं तसं हे रिट्वीट्स आहेत. कालिदासाने जे 7 ट्वीट केले 7 काव्यांच्या रूपात, त्याच्यावर दिलेल्या तितक्याच प्रतिभाशाली अशा प्रतिक्रिया म्हणजे कालिदासाविषयीच्या असलेल्या या सगळ्या आख्यायिका आहेत त्याच्या चाहत्यांनी रचले. आणि तेही सगळे उत्तम कवी असणार आणि त्यांना असं वाटलं असणार की आपला हा जो गुरु आहे, आपण ज्याचे चाहते निस्सीम भक्त आहोत, आपण त्याचे फॉलोअर आहोत, असा कालिदासाला जर का ट्रिब्यूट द्यायचा तर तो तसाच असला पाहिजे, शब्दांच्या रूपात असला पाहिजे. कारण शेवटी कवी म्हणजे काय, तर आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, तेव्हा त्या शब्दांच्या रूपात ट्रिब्यूट दिला पाहिजे. आणि म्हणून अशा चमत्कृती पूर्ण शब्द रचना असलेल्या एक एक आख्यायिका निर्माण झाले आणि त्यांचं नाव कालिदासाशी जोडलं गेलं म्हणून ते रिट्वीट आले. तसं मी म्हणतो, मला कल्पना आहे वेळ थोडासा उरलाय, पण आपण थोडी उशिरा सुरुवात केली याचा ऍडव्हान्टेज मी घेतोय आणि अजून एक 5 ते 7 मिनिटं घेणार आहे. चालेल ना? अगदी 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 सर, अगदी सर. धन्यवाद. तर कालिदासाच्या पूर्वायुष्यातली ही एक मोठी आख्यायिका आपण ऐकली, तशी कालिदासाच्या उत्तरायुष्यातली सुद्धा एक अतिशय इंटरेस्टिंग अशी आख्यायिका आहे. ती मी पटकन इथे सांगणार आहे. आणि मग कोण होता कालिदास या प्रश्नाचं हे जे आख्यायिकांमधून सापडणारं उत्तर आहे त्याच्या शेवटाकडे आपण वळणार. असं म्हणतात की हा कालिदास जो उज्जैनीच्या विक्रमादित्य नावाच्या राजाच्या दरबारात कवी होता, तो उत्तर आयुष्यात काही तिथे थांबला नाही, तो दक्षिणेकडे गेला. का तर काही जण म्हणतात त्याच्या राजसभेत काहीतरी अपमान झाला, त्याला राजाने स्वतःची स्तुती करणार असं काहीतरी एक काव्य रचायला सांगितलं. कालिदासाने अर्थातच त्याला नकार दिला, कारण तो काही भाट नव्हता राजाच्या पदरी असलेला, राजाची स्तुती करणारा. तो एक स्वतंत्र प्रज्ञ असा कवी होता आणि त्यामुळे राजाची थेट स्तुती करणं हे काही त्याला जमणार नव्हतं. हे जे मी तुम्हाला सांगतोय ना मंडळी, याचे सगळे संदर्भ कालिदासाच्या काव्यात सुद्धा सापडतात. पण आपण आता त्याची खूप सविस्तर चर्चा करू शकत नाही, कारण आपल्याला वेळेच्या मर्यादा आहे. आजच्या आपल्या सत्राचं स्वरूप आपण फक्त आख्यायिकांचा वेध घेणे, आढावा घेणे एवढंच ठेवलंय, जसं शीर्षकात म्हटलंय तसं. तर तसं त्याला हे काही राजाची स्तुती करणारं काव्य वगैरे रचणं शक्य नव्हतं, म्हणून त्याने ते सोडली ती राजसभा आणि म्हणाला नको हे राजपद, या राजाचा राजकवी ही ओळखच आता पुसून टाकतो. पैसा प्रतिष्ठा काय मिळेल, लिहिन पुन्हा एकदा शाकुंतलासारखं एखादं नाटक तरी मिळेल प्रतिष्ठा, असं म्हणून तो ती राजसभा सोडून निघाला आणि दक्षिणेत पोहोचला. आणि पोहोचला कुठे तर थेट सिमोन द्वीपात. सिमोन द्वीप म्हणजे आजची श्रीलंका. त्या सिमोन द्वीपात त्यावेळेला कोणीतरी एक गणिका होती प्रसिद्ध, जी तिचं सौंदर्य आणि तिची कला याच्यासाठी अतिशय प्रसिद्ध होती. चहूदिशांना तिची कीर्ती होती. आणि हा कालिदास जो मुळात कवी होता, तो रसिक वृत्तीचा पण असणं साहजिक आहे, कारण तुमचं मन कवीचं असतं म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा रसिक असता तेव्हाच तुम्ही काहीतरी चांगली रचना करू शकता, नाही का? तर तसा हा स्वतः रसिक होता आणि म्हणून त्याला ही गणिका कोण आहे, तिची कला काय आहे ते पाहण्याचा मोह झाला आणि म्हणून तो या गणिकेकडे जाऊन पोहोचला. थोडीशी विचारपूस झाल्यानंतर गणिकेने त्याचं नाव गाव फळ फुल काय असेल ते सगळं विचारलं. कालिदास खरं तर सांगणार होता की मी कोण आहे ते, पण सांगायला सुरुवात केल्यावर तो थांबला, म्हणाला नकोच ही ओळख,
तो म्हणाला मी एक कवी आहे असं समज. कुठे कुठून आलो, कुठे चाललो, कुठल्या राज्यसभेत आहे वगैरे वगैरे विचारू नकोस. तुझी कला पाहण्यासाठी म्हणून मी इथे आलोय. पण तो कवी आहे असं कळल्यावरती त्या गणिकेला एक कल्पना सुचली. झालं असं होतं की नेमकी त्याच वेळेला त्या सिंहल द्वीपाचा एक राजा होता. त्याने एक स्पर्धा जाहीर केली होती. काव्य लेखन स्पर्धा असं म्हणूया त्याला आपण. काय तर राजा एक कवितेचा चरण देणार आणि तो चरण पूर्ण करायचा. ज्याची रचना राजाला आवडेल त्याला पारितोषिक. असा तो कवितेचा रियालिटी शो होता आजच्या काळात. आज कसे नृत्याचे गाण्याचे रियालिटी शो असतात ना, तिथले तिथे दाखवा. तसा तो त्या काळातला कवितेचा रियालिटी शो होता. आणि त्या काळी असे चिकार रियालिटी शो व्हायचे कारण राजांच्या दरबारामध्ये खरोखरच साहित्य, संगीत, कला यांना चांगलं अधिष्ठान होतं आणि जाणते राजे होते, नावापुरते राजे नव्हते. तर तसा कुमारदास नावाचा सिंहल द्वीपातला कोणीतरी एक राजा होता जो स्वतः रसिक होता, काव्य रसिक. आणि म्हणून त्याने एक चरण दिला होता समस्या पूर्तीसाठी आणि चरण पूर्ण करायचा होता. तर गणिका म्हणाली MIS कवी आलाय आपल्या घरी एक, तर त्याच्याकडून काहीतरी रचना करून घेऊया. तर ती म्हणाली की एक चरण दिलाय राजाने, तुम्ही कवी आहात, मला काही जमायचं नाही, तुम्ही काहीतरी रचा, समजा आपल्याला पारितोषिक मिळालं तर अर्ध अर्ध वाटून घेऊ. तिचं ते अर्ध अर्ध वाटून घेऊया शब्द ऐकल्यावरती कालिदास हसला. म्हणाले ही काय गप्पा म्हणते, अर्ध कसला मला देते, अरे मी कोण आहे तिला माहिती तरी आहे. कालिदास म्हणाले ते अर्ध वगैरे नको, ते तुलाच ठेव सगळं पारितोषिक, काय चरण आहे तो सांग आम्हाला, पण असा नुसता नको, एक मद्याचा चषक वर आणि एक मोह कशी नेत्रपल्लवी करून पहा आमच्याकडे. अगं तुझं सौंदर्य आणि तुझी कला याच्याविषयी जाणून आम्ही इथे आलोय. तर तशा पद्धतीने तो चरण आम्हाला येतो. गणिकेने त्यावेळेस मद्याचा चषक भरला, मद्याचा चषक त्याच्या हातात दिला आणि तिरछी नजर से उसे देखते हुए, म्हणजे एक अत्यंत मादक असा कटाक्ष टाकत चरण तिने म्हटला. चरण असा होता की कमले कमलोत्पत्ती श्रूयते नतु दृश्यते. एका कमळात दुसरं कमळ उमलतं असं ऐकलंय, श्रूयते नतु दृश्यते, पण कधी पाहिलेलं नाही. करा पुढचा चरण लिहा. काय लिहिणार हो पुढचा चरण? कमले कमलोत्पत्ती श्रूयते नतु दृश्यते, याच्यात पुढे काय सुचणार आपल्यासारख्या पामरांना? पण सांगितलं कोणाला होतं? कालिदासाला. आणि सांगितलं कसं होतं तर असा एक तिरपा कटाक्ष, ठाऊक असेल आपल्या सगळ्यांना ते मराठी गाणी, तर तसा तिरपा कटाक्ष टाकत गणिकेने ते सांगितलं होतं. कालिदासाने क्षणाचाही विलंब न दवडता पुढच्यावरच काय म्हणाला? कमले कमलोत्पत्ती श्रूयते नतु दृश्यते बाले तव मुखाम भोजे कथम इंदीवर द्वयम. बाले तव मुखाम भोजे कथम इंदीवर द्वयम, म्हणजे अगं हे सुंदर तरुणी, तुझ्या या मुखरूपी अंभोजावरती म्हणजे कमळावरती ही दोन नेत्ररूपी इंदीवर म्हणजे नेत्ररूपी कमळ फुलली ती दिसतायत की. मग कशाला म्हणते श्रूयते नतु दृश्यते? हा काय कल्पना आहे. कमळ ऐकलंय पण पाहिलेलं नाही. हे काय समोर पाहतोय ना मी, तुझ्या या नेत्र, तुझ्या या मुखरूपी कमळावरती ही दोन नयनरूपी कमळ उमटली आहेत की. आपल्याला व्यक्ती सुचलं नसतं, कालिदासाला ते सुचलं. मुळातच कालिदास म्हणजे उपमा कालिदास असं म्हटलं जातं. आणि आपल्या भारतीय साहित्यामध्ये कमळ हे उपमेय म्हणून वारंवार घेतलं जातं. चरण कमल असतं, मुख कमल असतंच, नयनारविंद असतं. तर तसं बरोबर अत्यंत सुप्रसिद्ध असं कमळाचं उपमेय त्याने निवडलं. आणि एकाच वेळी मुख आणि नयन अशा दोन्हींना जी कमळाची उपमा दिली जाते ती नेमकी घेऊन बाले तव मुखांमुळे प्रथम हिंदीवरून द्वयम असा हा श्लोक पूर्ण केला. इकडे मद्याचे प्याले एकावर एक रिझवले जात होते, कालिदासाची धुंदी वाढत होती आणि ते धुंदीत तो बेशुद्ध झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी गणिका उठली, थेट राज्यसभेत गेली, तिने हा सगळा श्लोक ऐकवला. राजा बेहद खुश झाला कुमारदास. तो म्हणाला हा काय कल्पना आहे असं म्हणून त्याने तिचं पारितोषिक घेऊन गेला. ती निघाली खरी, पण त्या कुमारदासाचा जो अमात्य होता त्याने थांबवलं तिला
आणि त्याला असं म्हणाला की मला काहीतरी गोळ वाटतोय याच्यामध्ये. हा म्हणाला कसला गोळ? तर म्हणाला ही ओळ पुन्हा एकदा नीट बघा, बाले अशी सुरुवात आहे त्याची, म्हणजे अगं मुली अशी त्याची सुरुवात आहे. म्हणजे जणू काही एखाद्या पुरुषाने एखाद्या मुलीला हाक मारावी अशी त्याची सुरुवात आहे असं वाटतंय. आणि पुढे तव मुख अंबोजे कथम हिंदी वरद्वयम, हा जो दृष्टिकोन आहे स्त्रीच्या मुखाकडे बघण्याचा, हा पुरुषी दृष्टिकोन आहे. ही एका पुरुषाची नजर आहे स्त्रीच्या चेहऱ्याकडे बघण्याची. तेव्हा हा श्लोक जो आहे, ही जी ओळ आहे, ही एखाद्या पुरुषाने रचलेली असण्याची शक्यता जास्त आहे. तेव्हा जरा आपण याची चौकशी करू. मग कुमारदासांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर थोड्याच वेळात तिने सत्य काय ते सांगितलं. ती म्हणाली बरोबर आहे, मी काही रचलेला नाहीये हा दुसरा चरण. काल आमच्या राजसभेत कोणीतरी उत्तरेकडून कवी आला होता, त्याने तो रचला असणार. कुमारदास म्हणाला उत्तरेकडून कवी आला होता आणि इतकी अद्भुत रचना, ही रचना बहुधा कालिदासानेच केली असावी. कालिदासाशिवाय दुसरा तिसरा कोणी नाही. हा 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 काय योग आहे, मला साक्षात कालिदासाला भेटायला मिळणार, जा बोलवते ना. गणिका म्हणाली नाही मी त्यांना बोलवू शकत. कुमारदास म्हणाला का ते येणार नाहीत का? तर आम्ही स्वतः येतो इथे थेट, आम्ही तुझ्या घरी येतो थेट, चल घेऊन चला मला. तर गणिका म्हणाली तुम्ही आलात तरी त्याची आणि तुमची भेट होणं आता शक्य नाही महाराज, कारण काल रात्री मी त्याचा खून केला. काय तुझ्या घरी कालिदास आला होता असं तू म्हणतेस आणि तू त्याचा खून केलास? इतकी सुंदर त्याने रचना केल्यानंतर अगो बाई का केलंस तू असं? कपाळावर हात मारत कुमारदासाने विचारलं. तर गणिका म्हणाली की आमचं ठरलं होतं की अर्धा अर्धा भाग आम्ही वाटून घेऊ. त्याच्यावर तो मला असं म्हणालेलं की नाही सगळं तुलाच घे. पण मला असं वाटलं की आता या माणसावर मद्याचा अंमल आहे, उद्या सकाळी जेव्हा मद्याचा अंमल सगळा उतरेल तेव्हा सगळं विसरून जाईल आणि सगळा धनातला वाटा मागायला आला आणि तुमच्याकडे आला, तर म्हणून तसं होऊ नये म्हणून कालच मी त्याचा खून केला. कुमारदासाला अतिशय वाईट वाटलं. पण पुढे काय झालं हे सांगण्यापूर्वी ही जी गोष्ट आहे त्याचा आणि कालिदासाच्या साहित्यातला एक संदर्भ आहे, तो मुद्दाम मी तुम्हाला सांगतो. का तर उद्या म्हणे मद्याचा अंमल उतरेल आणि हा सगळं आजचं झालेलं विसरेल म्हणून मी त्याचा खून केला असं गणिका म्हणते. थेट असाच्या असा आशयाचा एक श्लोक अभिज्ञान शाकुंतल नाटकामध्ये आहे. की दुर्वास ऋषी दुर्वास ऋषी आलेत आश्रमात आणि शकुंतला दुष्यंताच्या चिंतनात मग्न आहे आणि तिला तिचं लक्ष नाहीये म्हणून दुर्वास ऋषी भडकतात आणि तिला शाप देतात. काय शाप देतात? तर विचिंतयन्ती अनन्य मानसाम प्रबोधनम मेत्सी नमाम उपस्थितम स्मरिष्यति त्वां न सर्वोदितोऽपि सन् कथां प्रमत्तः प्रफलं कृतां यो. म्हणजे काय? तर मद्याचा अंमल असलेला माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती जसं काल आपण काय केलं हे विसरून जातो, तसंच दुष्यंताच्या सुद्धा काहीही लक्षात राहणार नाही. मला जरा हे चमत्कारिक वाटलं. हा जो संदर्भ जेव्हा मला पटकन लक्षात आला तेव्हा मला उगाच असं वाटलं की हा कालिदासाच्या साहित्यातला संदर्भ आणि ही गोष्ट याचा काही संदर्भ तर नसेल ना. आणि अशाच पद्धतीने कालिदासाच्या वेगवेगळ्या साहित्यातले संदर्भ त्याच्याशी संबंधित अशा वेगवेगळ्या आख्यायिकांशी जुळवता येतात, पण ते आपण आज नको मिळूया. तर कुमारदासाला अतिशय वाईट वाटलं. तो तिथे गेला तिच्या घरी आणि तोपर्यंत गणिकेचे जे कोणी सेवक होते त्यांनी त्या कालिदासाचे अंत्यसंस्कार सुद्धा उठून टाकले. कुमारदासाला खूप दुःख झालं. तेव्हा त्याच्या अमात्याने असं सांगितलं की कालिदास जरी गेला असला तरी तो त्याच्या काव्यांच्या कीर्तीच्या रूपाने इथे राहणार आहे. तेव्हा आपण जिथे त्याचे अंत्यसंस्कार झाले तिथे त्याचं एक स्मारक उभारलं. आणि असं म्हणतात की आजही आपण जर श्रीलंकेत गेलो तर तिथे किरिंदी नावाची एक नदी आहे आणि त्या नदीच्या किनाऱ्यावरती माटरा नावाचा एक प्रांत आहे. तिथे एके ठिकाण असं एक ठिकाण दाखवतात जिथे कालिदासाचे अंत्यसंस्कार झाले असे लोक सांगतात. मित्रांनी मी खरोखर श्रीलंकेला गेलो होतो काही कारणाने 2018 साली आणि मी ते ठिकाणी शोधून काढले. आणि ते ठिकाण शोधत असताना केवळ ते ठिकाणच नव्हे तर त्या ठिकाणाच्या बरोबरीने श्रीलंकेत प्रचलित असलेल्या या आख्यायिकेचा पुढचा भाग मला कळला. पण तो खूप सविस्तर आहे, नीट सांगावा लागणार आणि त्यामुळे तो आजच्या सत्रात काही सांगता येणार नाही. शक्य झालं तर आपण त्याच्यासाठी एक वेगळं सत्र घेऊ. म्हणजे ह्या सत्रातून आणखी अनेक वेगवेगळी सत्र आहेत की त्याचं सगळं पुरातत्वीय संशोधन, श्रीलंकेतले आख्यायिका असे वेगवेगळे विषय बोलता येतील. पण आज जो काही मर्यादित वेळ होता
त्या मर्यादित वेळामध्ये कालिदासाविषयी असलेल्या ज्या भारतातल्या आख्यायिका आहेत त्यातल्या काही आख्यायिका मी सांगितल्या आणि शेवट करत असताना पुन्हा एकदा मंडळी आपण जर आपल्या मूळ विषयाकडे घेऊन जातो की आपण समान सूत्र एक शोधून काढणार होतो त्याच्या या आख्यायिकांमधलं जे समान सूत्र आपल्याला पुन्हा एकदा या गोष्टीत सुद्धा दिसतं. तो खरोखर श्रीलंकेत गेला होता का, तिथे अशी काही घटना घडली का, याचे काही पुरातत्वीय पुरावे दुर्दैवाने उपलब्ध नाही. मग ते सगळं बाजूला ठेवलं तर या गोष्टीत आपल्याला काय दिसतं तर पुन्हा एकदा शब्दांचा खेळ नाही का. कोणीतरी रचलेलं ती पहिली ओळ कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृश्यते आणि त्याच्यावर रचलेली दुसरी कमळांची उपमान कमळांची उपमा असलेली अशी दुसरी ओळ उपमानं असलेली अशी दुसरी ओळ. पुन्हा एकदा जे मत मी सुरुवातीला मांडलं होतं तेच मांडतो शेवटी की ही आख्यायिका म्हणजे सुद्धा कुठल्या तरी निश्चित कालिदास भक्ताने केलेलं रिट्वीट आहे. काव्यावर उत्तम प्रभुत्व असल्या कुणाला तरी हे मुख कमल मुखांबोज आणि ही नेत्र कमळ ही उपमा सुचलेली असणार आणि त्यानेच आधीची ओळ रचलेली असणार. म्हणजे एक्झॅक्टली रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे उलट काहीतरी झालेलं असणार आणि कालिदासाला ही शब्दपुळांची माळा त्याने अर्पण केलेली असणार. नाहीतरी साहजिकच आहे की काव्याची एक व्याख्या संस्कृत साहित्यात केली जाते ती अशी पण आहे की शब्दांची चमत्कृती ज्यात साधली जाते ते म्हणजे काव्य. तेव्हा अशी चमत्कृती साधलं गेलेला उपहार जर का आपल्या गुरुला एखाद्या कवीला अर्थ करावासा वाटला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं असं काहीच नाही मंडळी. तर अशा या सगळ्या आख्यायिका ज्या आहेत त्या म्हणजे साक्षात भक्तांनी चाहत्यांनी कवी कालिदासाप्रती वाहिलेले सगळे उपहार आहेत. शेवट करताना एवढंच म्हणेन की आपण ज्या सुरुवातीच्या श्लोकात म्हटलं की अद्यापि तत्तुल्य कवेर अभावात अनामिका सार्थवती बभूव त्यातला अद्यापि म्हणजे आज सुद्धा हा संदर्भ आजही तंतोतंत जुळतो. आज सुद्धा काही बाबतीत कालिदासाच्या बरोबरीने ज्याचं नाव घेता येईल असा कोणी कवी नाही. साधं उदाहरण बघा की ज्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचं आपलं हे आख्यान ठरलं कालिदास दिन. तो कालिदास दिन जो साजरा केला जातो तो आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. ती कालिदासाची जन्मतिथी नाही असं आपण सुरुवातीला म्हटलं. मग तरीही कालिदास दिन आज का साजरा केला जातो हे शेवटी सांगतो. तर मेघदूत या काव्यामध्ये तो जो यक्ष आहे त्या यक्षाला आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानम वप्रक्रिया परिणात गज प्रेक्षणीय दर्श म्हणजे एक ढग दिसला आकाशात काळात अभिन्न उत्तरेकडे जाणारा म्हणजे त्याच्या प्रियेकडे त्याच्या पत्नीकडे जाणारा आणि त्याच्या मनात अशी कल्पना आली की हा ढग माझ्यासाठी दूत होईल का, हा ढग माझा प्रेमसंदेश घेऊन जाईल का. कालिदासाने एका निर्जीव अशा ढगाला दोन प्रेमी जनांना जोडणारा दुवा बनवलं. ही कल्पनाच अद्भुत होती आणि ती कल्पना अशी काही अद्भुत होती की त्याच्यातून घडली की एक अतिशय सुंदर अशी विराणी ती म्हणजे कालिदास ते म्हणजे मेघदूत. ते मेघदूत लोकप्रिय झालंच आणि त्या मेघदूतातला हा श्लोक आषाढस्य प्रथम दिवसे विशेष लोकप्रिय झाला आणि त्या लोकप्रियतेतूनच लोकांनी रसिकांनी आषाढाचा पहिला दिवस म्हणजे कालिदासाचा स्मृती दिन कालिदासाचं स्मरण करण्याचा दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. विश्वात जितक्या भाषांमध्ये जे साहित्य निर्माण झालं त्याचे जे कोणी निर्माते असतील जे कोणी कवी असतील त्या सगळ्या कवींमध्ये काव्यातील एका संदर्भावरून ज्याची आठवण केली जाते असा कालिदास हा एकमेव कवी असेल आणि म्हणूनच अद्यापि तत्तुल्य कवेर अभावात अनामिका सार्थवती बभूव अनामिका सार्थवती बभूव. धन्यवाद. सुंदर सुंदर. आपण प्रश्न उत्तर काही प्रश्न आहेत काही जणांचे ते घेऊयात का? हो चालेल. व्हॉट्सअपवरती काही प्रश्न आले होते ते आधी वाचून दाखवतो तोपर्यंत बाकीचे देखील ज्या चॅट बॉक्स आहे त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकतात किंवा चॅटवर देखील मला पर्सनली मेसेज टाकले तरी वाचून दाखवण्यात येऊ शकतो. पहिला प्रश्न म्हणजे दोन प्रश्न असे होते. पहिला प्रश्न असा होता की कालिदास यांचा कालखंड एक्झॅक्टली कुठला, कारण की रिसेंट काही
डॉक्युमेंटच्या आधारे असं दिसतं की इसवी सन पूर्वचा होता. काही म्हणतात 7व्या-8व्या शतकातला, काही म्हणतात 4थ्या-5व्या शतकातला. मगाशी तुम्ही तसा उल्लेख केला, सांगितलं देखील. पण एक्झॅक्ट असं कळू शकतो का? काही डॉक्युमेंट्स असे काही अवेलेबल आहेत का? कालिदासाचा काळ कुठला याच्याविषयी विविध मत आहे. त्याच्यातली जी 2 मत आहे, जी प्रबळ मतं मानली जातात, त्याच्यापैकी एक मत म्हणजे तो गुप्त साम्राज्य, जे भारतातलं अतिशय म्हणजे ज्यांचा काळ हा भारतातला अतिशय समृद्ध काळ मानला जातो, त्या गुप्त साम्राज्याच्या कालावधीत होऊन गेला. आणि त्या गुप्त साम्राज्यामध्ये पण दुसरा चंद्रगुप्त असा जो राजा होता, इसवी सनाच्या 4थ्या शतकाच्या शेवटी जो होऊन गेला, त्या राजाच्या राजसभेत कालिदास हा कवी होता, असं डॉक्टर विवा मिराशी आणि काही पाश्चात्य संशोधक यांनी कालिदासाच्या साहित्यातले जे अंतर्गत पुरावे त्याच्यावरून सिद्ध केले. पण हे जे मत आहे हे केवळ तर्काच्या आधारावर मांडलं गेलेलं मत आहे, त्याला कुठलाही पुरातत्वीय आधार नाहीये. तरीही बहुतांश विद्वानांचं तो या काळात होऊन गेला असं मत आहे. जास्तीची मेजॉरिटी आहे इथे. आणि आणखी एक दुसरं जे मत आहे, ज्याच्याविषयी काही पुरातत्वीय आधार काही संशोधकांनी सादर केले आहेत, ते मत असं की तो इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात होऊन गेला. पुष्यमित्र शुंग नावाचा एक राजा होता, ज्याने मौर्य घराण्याचा शेवटचा राजा याला राजपदावरून उलथवून लावली त्याची राजसत्ता आणि तो राजा झाला. त्या पुष्यमित्र शुंगाचा मुलगा होता राजा अग्निमित्र. इसवी सन पूर्व 149 ते इसवी सन पूर्व 141 असं साधारण त्याचा काळ मानला जातो. या कालावधीत कालिदास त्याच्या राजसभेत असणार असं मानलं जातं. आणि कालिदासाच्या साहित्यामध्ये जे काही उल्लेख येतात त्याच्यात ज्या एकमेव ऐतिहासिक व्यक्तीचा उल्लेख येतो, ती ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हा अग्निमित्र नावाचा राजा आहे. शुंग घराण्याचा किंवा बैंबिक वंशाचा असं त्याच्याविषयी म्हटलं जातं. मालविका अग्निमित्र नावाचं नाटक आहे, त्या नाटकाचा नायक हा अग्निमित्र आहे. तो खरोखरच होऊन गेला आणि त्याच्या राजसभेत कालिदास कवी असणार असं दुसरं मत मांडलं गेलंय. आणि काही नाणी सादर केली गेली आहे, त्या नाण्यांच्या आधाराने कालिदास त्या काळात होऊन गेला असेल असं मत संशोधक मानतात. हे 2 मुख्य मतप्रवाह कालिदासाच्या काळाविषयी आहेत. अदरवाईज आपल्याला काहीही मिळत नाही. कालिदासाच्या साहित्यात काही संदर्भ मिळतात की जसा मालविका अग्निमित्र नाटकात उल्लेख आहे की तो भास सौमिल्य कवी पुत्र अशा 3 कवींना वंदन करतो. म्हणजे हा नक्की भास नावाच्या कवीच्या नंतर होऊन गेलेला असणार. अशी सुद्धा एक व्हॉट्सअप सोशल मीडिया मधून अनेक ज्या वेगवेगळ्या अशा वदंता पसरतात ना, त्याच्यात परवाच मी असा एक संदेश वाचला की कालिदास आद्य कवी असं म्हटलं जातं. तर तसं कोणी म्हणत नाही. खुद्द कालिदास सुद्धा भासाला वंदन करतो. म्हणजे भास नावाचा कवी त्याच्या आधी होऊन गेलेला असा एक संदर्भ आहे. किंवा अभिज्ञान शाकुंतलाच्या काही प्रतींमध्ये सुरुवातीला असं उल्लेख की सूत्रधार म्हणतो की आम्ही विक्रमादित्यच्या दरबारात राजसभेत आज अभिज्ञान शाकुंतल नावाचं नाटक करणार आहोत. म्हणजे तो विक्रमादित्य नावाच्या राजाच्या कुठल्या तरी राजसभेत होता. असे थोडेफार संदर्भ विस्कळीत स्वरूपात आहेत. पण अदरवाईज हा कवी स्वतःविषयी काहीही माहिती देत नाही. ते बहुधा भारतीय तत्वज्ञानाला साजेसं असावं की नाव महत्वाचं नाहीये, काम महत्वाचं आहे. आणि ते खरंच आहे की त्याने स्वतःविषयी काही माहिती दिली नाही. तरी सुद्धा आज 2500 वर्षानंतर इथे 100 आणि त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त श्रोते कालिदासाविषयी ऐकण्यासाठी मिळून उपस्थित राहतात. त्यामुळे काम महत्वाचं आहे नाव. बरोबर. सर, अजून काही प्रश्न होते. त्यापैकी एक प्रश्न असा होता, स रा एवढंच फक्त इनिशियल्स दिसतात. त्यांनी विचारला होता मेघदूत मध्ये उज्जैन नगरीचा एक विशेष उल्लेख येतो, तर त्यांची जन्मभूमी कुठली? आणि त्याला जोडून अजून एक व्हॉट्सअपवर प्रश्न आला होता, तो म्हणजे कालिदासाने भारत भ्रमण केलं होतं का आणि कुठे कुठे केलं होतं आणि भारताच्या बाहेर सुद्धा, भारतवर्ष असा त्यांनी उल्लेख केला होता. मेघदूत मध्ये उज्जैनी असा जो उल्लेख येतो त्याच्यावरून तो उज्जैनीचा असावा असं एक मत मांडलं जातं. कालिदास कुठला, जन्म कुठला असा प्रश्न होता ना. तर कालिदासाचा जन्म कुठला, तो कुठे राहिला याच्याविषयी एक जे प्रबळ मत मांडलं जातं त्याच्यानुसार तो उज्जैनीचा असावा असं मानलं जातं. पण मित्र हे केवळ एकमेव मत नाही, मतांतर आहेत याच्याविषयी सुद्धा. की काहींच्या मते तो पूर्व भारताचा रहिवासी होता, काहींच्या मते तो काश्मीरचा हिमालयीन होता. जी नांदिनी आता म्हटली ना, या सृष्टी स्रष्टो राज्या, त्याच्यामध्ये शिवाच्या ज्या रूपाचं वर्णन केलं तसं शिवाचं जे रूप आहे ते काश्मीरी शैविझम मध्ये आपल्याला दिसतं. त्यामुळे हा त्या पंथाचा फॉलोअर असणार आणि त्यामुळे तो तिकडचा असणार
असं मानलं जातं. हिमालयीन भागांची जितकी जिवंत वर्णनं, निसर्गाची जितकी जिवंत वर्णनं कालिदासाच्या साहित्यात येतात, त्याच्यावरून तो निश्चित तिथलाच रहिवासी असला पाहिजे असं म्हणून तो हिमालयातला आहे असं म्हटलं जातं. आपल्याला छान वाटेल अशी एक गोष्ट आहे, त्याच्यानुसार तो महाराष्ट्रातला आहे असं सुद्धा सांगितलं जातं. आणि महाराष्ट्रातला विदर्भातला तो आहे. रामगिरी नावाचं, रामटेक नावाचं जे ठिकाण आहे तिथला तो आहे असं मानलं जातं. आणि महाराष्ट्र शासनाने तिथे विद्यापीठ पण उभारून टाकलंय, संस्कृत विद्यापीठ, आणि ज्याला महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ असं नाव दिलंय. असं म्हणून आपण एक पुरावा निर्माण करून टाकलाय की चला आम्ही आता विद्यापीठ काढलं, आता काय म्हणू नका तो बाहेरचा वगैरे. आणि तिथे एक अतिशय सुंदर असं कालिदासाचं स्थानक सुद्धा आहे. तर अशी वेगवेगळी मतं आहेत कालिदास नेमका कुठला होता त्याविषयी, आणि त्याच्यावर पुष्कळ संशोधन सुद्धा झालंय. पण ते इथे मर्यादित स्वरूपात मांडता येणार नाही. आपल्याला काहीतरी वेगळं सत्र वेगळ्या स्वरूपाचं त्याच्यासाठी यावं लागेल. प्रश्न बरेच आहेत, तर 2-3 प्रश्न मी ऍड करून एकदम घेतो. गजानन गोसावी यांचा प्रश्न होता अमात्य म्हणजे काय, आणि वल्लरी तोडूकर यांचा प्रश्न होता की मेघमार्ग बद्दल अनेक मते आहेत, तर हा मेघमार्ग नक्की कोणता? अमात्य या संस्कृत शब्दाचा अर्थ अमासह भवती इति अमात्य असं सांगितलं जातं. म्हणजे जो कायम सोबत असतो तो अमात्य. अमात्य हे एक पद आहे राजसभेतलं. मंत्रिमंडळात असं असतं आत्ताच्या काळात. मी आत्ताची टर्मिनॉलॉजी वापरून मुद्दाम सांगतो. त्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट असतं, म्हणजे ते खास पंतप्रधानांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या जवळचे, आणि त्याच्यामध्ये पण एक गृहमंत्री पद असतं, म्हणजे तो एकदम जवळचा. म्हणजे पंतप्रधानांनंतर निर्णय घेणारा तो, त्याचा पोर्टफोलिओ खूप मोठा असतो. तसं पूर्वीच्या काळी राज्यसभेमध्ये जे काही महत्वाचे मंत्री असायचे त्याच्यामध्ये ज्याचा पोर्टफोलिओ सगळ्यात महत्वाचा, जो राजाच्या एकदम जवळचा निकटचा त्याचा सल्लागार, तो म्हणजे अमात्य. आणि दुसरा प्रश्न होता की मेघमार्गाविषयी खूप मतमतांतर आहे. तर हो, बरोबर आहे. असं काही एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, काही असे रिसर्च पेपर्स किंवा पॉप्युलर आर्टिकल्स आहेत अशी की कालिदासाने मेघदूतामध्ये जे वर्णन केलेलं आहे, जो जो क्रम दिलेला आहे सगळी नद्या पर्वत ठिकाण वगैरे यांचा, तर याचा काही डॉक्टर भावे नावाचे पुण्यातले संशोधक आहेत, त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. हवाई मार्गाने ते गेले आणि बऱ्याच अंशी त्यांचा तो क्रम तसा आढळला असं त्यांनी एक संशोधन केलेलं आहे. मी ते वाचलेलं नाही अजूनपर्यंत, त्यामुळे मी अधिकाराने त्याच्याविषयी काही मत व्यक्त नाही करू शकणार. पण एक नक्की म्हणेन की असं समजा ते जुळत असेल तर म्हणून त्याच्यावरून त्या काळात विमान असणार आणि कालिदास विमानातून गेलेला असणार वगैरे असं म्हणणं हे थोडंसं धाडसाचं ठरेल. बरोबर. सर, अजून एक कॉमन प्रश्न होता जो व्हॉट्सअपवर विचारला गेलाय आणि शिरीष जोशीजींनी इथे देखील विचारलाय. शिरीष जोशीजी आणि अश्विनी पगार, अंजली पगार यांचा एक कॉमन प्रश्न आहे की शेक्सपियर आणि कालिदास ह्यांच्याकडे कसं बघता येईल. जसं विल्यम जोन्स यांनी भारतातच शेक्सपियर त्यांना म्हटलं होतं, आणि सेम प्रश्न शिरीष जोशी यांचा होता. त्यांचं टेन्युअर म्हणजे त्यांचं कालखंड साधारणपणे आणि त्यांचं वाङ्मय यांच्याबद्दल तुमचं मत काय, त्याच्याबद्दल काय सांगता येऊ शकतं? शेक्सपियर आणि कालिदास हे त्या त्या भाषांमधले दोन महान नाटककार होऊन गेले, हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य असं की तो नाटककार त्याच्या त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ होता, त्या त्या संदर्भामध्ये त्याचं त्याचं श्रेष्ठत्व करत असतो. त्यांची तुलना करून त्यांच्यातला श्रेष्ठ कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे हे काही रसिक उत्पत्तीचं लक्षण नाही, कारण तो त्याच्या त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ असतो. विल्यम जोन्स जे म्हणाले की कालिदास हा भारताचा शेक्सपियर होता, ते असं म्हणाले याचं कारण असं की त्यांनी आधी शेक्सपियर वाचला होता आणि नंतर कालिदास वाचला होता. आणि आपलं नेहमी असंच असतं की आपल्याला ज्या ज्ञात गोष्टी असतात त्याच्यावरून आपण अज्ञात गोष्टींचा अनुमान काढत असतो, ज्ञात गोष्टींची आपण नैसर्गिकपणे तुलना करत असतो, नवीन ध्येय जे विषय असतात त्यांची. त्या अर्थाने ते असं म्हणाले की तो भारताचा शेक्सपियर होता असं. पण काळ जर आपण बघितलं तर शेक्सपियर हा कालिदासाच्या नंतर होऊन गेलाय, आत्ताची जी काही दोन लोक आहेत त्याच्यानुसार, त्यामुळे तो त्याच्यानंतर होऊन गेलाय. त्यामुळे तो भारताचा शेक्सपियर होता हे तसं तार्किक दृष्ट्या जर आपण बघायला गेलो तर एवढ्या पुरतच सीमित करावं आपण की शेक्सपियर जसा पाश्चात्य रंगभूमीवरचा एक महान नाटककार होता, तसाच कालिदास हा सुद्धा भारतीय रंगभूमीवरचा एक महान नाटककार होता. एक मात्र सांगेन महत्वाची गोष्ट जी मुद्दाम नमूद केली पाहिजे की शेक्सपियर प्रामुख्याने कशासाठी प्रसिद्ध होता, तर त्याच्या शोकांतिकांसाठी प्रसिद्ध होता, म्हणजे ट्रॅजेडीज साठी प्रसिद्ध होता. साधारणपणे मला जितकी माहिती आहे त्याच्यानुसार पाश्चात्य रंगभूमीवर
नाटकांचे दोन मुख्य प्रकार केले जातात, की ट्रॅजेडी आणि कॉमेडी. तर शेक्सपियर जो प्रसिद्ध होता तो त्याच्या ट्रॅजेडीसाठी. नाही म्हणायला काही आहेत की ऐन वसंतात अर्ध्या रात्रीसारखी वगैरे त्याच्या कॉमेडीज, पण मुख्य प्रसिद्ध होता तो ट्रॅजेडी आणि त्याच्या ट्रॅजिक पात्रांसाठी. कालिदास मात्र बरोबर या संदर्भात त्याच्या विरुद्ध आहे. कालिदासाने शोकांतिका लिहिलेलं नाही. अभिज्ञान शाकुंतल हे नाटक आहे, मी माझंच असं एक संशोधन निबंध आहे की ज्यात मी असं एक म्हणण्याचा प्रयत्न केलाय की अभिज्ञान शाकुंतल हे नाटक एक उत्तम ट्रॅजेडी होऊ शकली असते. सगळी ट्रॅजेडीची लक्षणं त्याच्यामध्ये आहेत जी काही व्याख्या केली होती ती, पण कालिदासाने जाणीवपूर्वक ती ट्रॅजेडी होऊ दिलेली नाहीये. त्याचा शेवट सुखांत केलेला आहे. त्याला कारण भारतीय तत्वज्ञान आहे. बुरा करतो बुरा होगा, भला करतो भला होगा, असं आपलं तत्वज्ञान आहे. आणि त्याच्यामुळे चांगलं वागणाऱ्या माणसाचा शेवट वाईट होऊ शकत नाही. या तत्वज्ञानातून कालिदासाने त्याच्या एकही नाटकाचा किंवा एकही काव्याचा शेवट वाईट केलेला नाही. मेघदूत सुद्धा आहे ती शोकात निका आहे, म्हणजे शोक रस प्रधान आहे त्याच्यात. पण शेवट असताना तो काय म्हणतो, शेवट होत असताना सुद्धा कालिदास काय म्हणतो की मला खात्री आहे की तू माझा संदेश तिथे माझ्या प्रियेला देशील आणि तो संदेश दिल्यानंतर तू तुझी जी प्रिया आहे विद्युल्लता तिच्याबरोबर मुक्तपणे विहार कर. म्हणजे तिथेही शेवट सुखातच आहे. संदेश पॉझिटिव्हच आहे. निचय गच्छती उपंच दशा चक्राने मित्र, म्हणजे सुखामागून दुःख येतं तसं दुःखामागून सुख येणारच, असा सकारात्मक संदेश कालिदास देतोय. हा एक मोठं वेगळेपण शेक्सपियर आणि कालिदास यांच्यात आहे, माझ्या अल्पमतीनुसार मला जाणवतं. शिरीष जोशीने आणखी तोच पुढे कंटिन्यू केला प्रश्न. त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे विचारते आहेत की दोघांमध्ये काही सिमिलरिटीज आहेत का? नाटक या माध्यमावरती उत्तम कमांड म्हणजे नाट्य रचना तंत्रावरती अतिशय उत्तम कमांड त्यांच्यातलं प्रमुख क्रमांक आहे. याच्याविषयी सुद्धा विस्ताराने बोलता येईल, पण हे या माध्यमातून इतर कमी वेळात ते मांडता येईल असं. सर अजून एक माहिती हवी होती काही जणांना की कालिदासाविषयी कुठे वाचायला मिळू शकतं, स्पेशली मराठीतून असं एक आलं होतं, आणि अवेलेबल आहे का साहित्य मराठीतून? कारण की बऱ्याच जणांचं असं होतं की संस्कृत नसल्यामुळे किंवा शाळेमध्ये किंवा शालेय जीवनातून नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर संस्कृत नसतं बऱ्याच जणांना, त्यामुळे ते कळत नाही. तर मराठीतून अवेलेबल आहे, चांगलं मराठीतून अनुवाद कोणाचा आहे चांगला? कालिदासा दोन वेगळे प्रश्न आहेत. कालिदासाविषयी काही साहित्य उपलब्ध आहे का, असा आधी पहिला प्रश्न येतो. तर कालिदासाविषयी साहित्य उपलब्ध आहे. प्रसाद प्रकाशन नावाची पुण्यातली एक अतिशय अग्रगण्य अशी संस्कृत साहित्याशी संबंधित संस्था आहे. त्यांनी फार पूर्वी संस्कृत साहित्यात प्रसिद्ध सुप्रसिद्ध साहित्यांचे मराठी अनुवाद प्रसिद्ध केलेले आहेत. मला वाटतं देवभाषेचे लेणे मराठीचे देणे का वगैरे असं काहीतरी त्याचं नाव मला नेमकं आठवत नाही. तर त्याच्यामध्ये कालिदासाच्या पुष्कळशा काव्यनाटकांचे अनुवाद आहेत आणि त्याच्या सुरुवातीला उत्तम प्रस्तावना आहेत दीर्घ अशा. उदाहरणार्थ राम शेवाळकरांचं पुस्तक आहे शाकुंतलावरती आधारित. तर त्याच्या सुरुवातीला कालिदासाविषयीच्या या सगळ्या वेगवेगळ्या ज्या आख्यायिका आहेत त्या सगळ्या आख्यायिका आपल्याला वाचता येऊ शकतात. तर ही निश्चित पुस्तकं आहेत. दुसरा प्रश्न होता की कालिदासाच्या साहित्याचे चांगले अनुवाद आहेत का? तर मेघदूताचे अतिशय उत्तम अनुवाद आहेत. मेघदूताचे मराठीतल्या कुसुमाग्रवाल, मंगेश पाडगावकर, शांता शेळके यांच्यासारखे जवळपास प्रत्येक कवीने मेघदूताला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे समश्लोकी अनुवाद आहेत, गद्य अनुवाद आहेत, असं मेघदूताचे पुष्कळ अनुवाद आहेत. पण बाकीच्या साहित्याचे तेवढे अनुवाद नाहीये. अभिज्ञान शाकुंतलाचे जे अनुवाद आहेत त्यातलं एक म्हणजे खुद्द किर्लोस्करांनी केलेलं ते रूपांतरण आहे. पण ते आधारासाठी म्हणून असं शाकुंतल आणि अशा पद्धतीचं आहे. बाकी जे आहेत ते खूप अकादमिक स्वरूपाचे आहेत. माझं असं प्रामाणिक मत आहे की कालिदासाची जी नाटकं आहेत त्याच्यातलं किमान अभिज्ञान शाकुंतल हे जे नाटक आहे त्याची रंगावृत्ती होण्याची आज नितांत आवश्यकता आहे. म्हणजे केवळ अनुवाद नव्हे तर ज्याचं मंचन करणं शक्य होईल अशा पद्धतीची त्याची एक कन्साईज नेमकी 2 अंकी रंगावृत्ती आज येण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं वेळेकडे बघता पण कोणी आता प्रश्न नवीन आला नाहीये. तर सर तुमची परमिशन असेल यस्य षष्ठी चतुर्थी विहस्य विहायच अहम कथम द्वितीया स्यात् अहम कथम हा प्रश्न राजकन्याने कालिदासाला विचारला. अशी पण आख्यायिका आहे. तर होय, अशा पुष्कळ आख्यायिका आहेत. मी या 50-55 मिनिटांमध्ये फक्त 2-3च सांगू शकलो. पण लक्षात आपण पुन्हा एकदा असं घेऊया, या सगळ्या याचा टेक होम मेसेज काय आजच्या सत्राचा सार काय आहे. तर जेवढ्या म्हणून आख्यायिका आहेत कालिदासाविषयीच्या त्या सगळ्यामध्ये आपल्याला शब्द चमत्कृती दिसते. ही शब्द चमत्कृती आपल्याला या आख्यायिकेत सुद्धा दिसेल आणि इतर आख्यायिकांमध्ये सुद्धा दिसेल.
थँक्यू सर, थँक्यू. खरं तर तुम्ही तुमचा खरंच वेळात वेळ काढून आलात. प्रश्न आता नाहीत, आपण समारोपाकडे देखील वळत आहोत, कारण की आता वेळेकडे बघता थोडंसं. तर मी खरंच तुमचे आभार व्यक्त करतो. कारण की खूप साध्या, सरळ, सोप्या शब्दामध्ये, कारण की संस्कृत म्हटलं की 2 फूट डोक्यावरून जातं बऱ्याच जणांच्या. आणि संस्कृत म्हटलं, कालिदास म्हटलं की जरा भीती पण वाटते, की अरे कसं असेल? पण खरोखरच म्हणजे आज अनेक विद्यार्थी असे होते, जे आपल्या सत्राला उपस्थित होते, ज्यांनी कधीही कालिदासांबद्दल देखील ऐकलं नव्हतं. त्यांच्या मनामध्ये अनेक काही संभ्रम देखील होते. मला वाटतं त्यांचे सगळे संभ्रम, बहुतेक संभ्रम दूर झाले असतील. आणि जसे मेसेज मला WhatsAppवर देखील येत आहे, की त्यांना अजून उत्सुकता आहे, की पुढे असा कुठला कार्यक्रम, असं कुठलं सत्र घेतलं जाईल का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ते बरेच जण असं म्हणतात, की आम्ही वाचू देखील. तर हे मी थोडंसं म्हणजे खूप मला छान वाटलं हे ऐकून, वाचून, की त्यामुळे खरोखरच सर, डॉक्टर प्रसाद भिडे सर, तुमचे मी खूप आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तक्षीलचेही आभार मानतो, कारण की त्याच्यामुळे हे सत्र आपण करू शकलो. आणि आपलं हे सत्र आपण रेकॉर्ड देखील केलं आहे. तर ज्यांनी रेकॉर्ड केलं आहे त्या रोहित विनरकर हा विद्यार्थीच आहे आपला, त्याचेही आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे संभर आज सकाळपासून, म्हणजे पहिल्यापासून सकाळी 7 वाजल्यापासूनच आतापर्यंत 100 जण होते. गुगल मीट फक्त 100 जणांना अलाव करत असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त आपण नाही अलाव करू शकत, म्हणजे गुगलच अलाव करत नाही. त्यामुळे तरी सुद्धा सगळे श्रोते त्यांच्या वेळात वेळ काढून आले, त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि अजून एक फक्त अनाउन्स करेल, की परत एकदा मी लिंक चॅट बॉक्समध्ये टाकेल. तुम्हाला सर्टिफिकेटसाठी पार्टिसिपंट सर्टिफिकेट मिळेल. त्याचबरोबर पुढच्या रविवारी योगाचं असंच एक सेशन असणार आहे. आणि त्याच्यानंतर आत्ताच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये स्ट्रेस खूप वाढलाय. आपण याही सत्रात बघितलं, की आत्महत्येचा आपल्या इकडे एक संदर्भ आला होता. तर स्ट्रेस, डिप्रेशन आणि पर्सनल टेन्शन हे कसं हँडल करावं, यासाठी देखील आपण एक सत्र घेणार आहोत. आणि अभिनयाचं सत्र देखील एक पुढे आपलं आयोजित करणार आहोत. तर त्याची माहिती वेळोवेळी सगळ्यांना दिली जाईल. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो सगळ्यांचे. धन्यवाद प्रसाद दादा. आणि पुन्हा एकदा Yes, धन्यवाद पौर्ष. सगळ्यांच्या. माझ्या मनात तुझे आता जे बोललास, ज्या हेतूने म्हणून मी या सगळ्या उपक्रमात सहभागी झालो होतो, नेमकं ते तू उकर केलंस, नेमकं ते तू बोललास, की 2 गोष्टी होत्या माझ्या मनात. एक म्हणजे असं की संस्कृत म्हटल्यावरती लोक 2 पावलं मागे जातात आणि म्हणतात अरे बापरे, हे आम्हाला कसं कळणार. तर तसं होऊ नये. संस्कृत सुद्धा सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे, हे असं लोकांना वाटावं. आणि दुसरा भाग असा की या सत्राच्या निमित्ताने पुढे या विषयात काहीतरी अजून आपण वाचावं, पुढे या विषयात आणखी काहीतरी करावं, एवढा इंटरेस्ट जरी मनात निर्माण झाला आपल्या, तरी सुद्धा आजचं सत्र यशस्वी झालं असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. कारण नेमकं तेच तू म्हणालास, त्यात आपल्या दोघांच्या ताका जुळल्या होत्या आणि त्याच्यामुळे हे सत्र छान झालं. ते आपण म्हणूया. आणि तशाच सगळ्या रसिकांच्या मनाशी सुद्धा तारा जुळल्या होत्या, असे आपण सगळे समोर आलो असं म्हणूया आपण. धन्यवाद. थँक्यू. मी हे सत्र संपलं असं घोषित करतो.